आता सुरू करूयात आजच्या डिस्कशनला. सगळ्यात महत्वाचं डिस्कशन आहे, कारण विषय आहे इंग्लिश ग्रामर. मित्रांनो, इंग्लिश ग्रामरचा जर तुम्ही विचार केला तर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना फक्त मला परीक्षेला इंग्रजी व्याकरणाचा भाग जो आहे तो 6 मार्काला आहे असं गृहीत धरून नाही, तर या व्याकरणाचा अभ्यास आपण असा करायचा आहे की जेणेकरून त्या व्याकरण घटकाचा जो काही भाग आहे त्याचा उपयोग तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करता येईल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का एकदा चेक करतो मी. यस यस यस. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, ताईंनो, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आधी व्हिडिओला लाईक करा रे भावांनो. केला का? इल्ले नाही केले करून टाक ना, काय बिघडतंय, झटक्यानं लाईक करून टाक. चल, आता मी जास्त चर्चा न करता इंग्रजी व्याकरणाकडे जातो. झटाझट सगळे महत्वाचे घटक उद्याच्या परीक्षेच्या अनुषंगाने, बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जे इंग्रजी व्याकरणाचे महत्वाचे घटक आहेत, ज्या इंग्रजी व्याकरणाच्या घटकावर वारंवार प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात, असेच प्रश्न आपण बघणार आहोत. ओके, तर जाऊयात एकदम पुढे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टेन्स. काय? टेन्स. इंग्रजी व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टेन्स. आणि आता आपण सुरुवात करूया टेन्स कडून, कारण जर तुम्हाला टेन्स समजले तरच तुम्हाला पुढचे बरेचसे मुद्दे कळणार आहेत. टेन्स समजलं तर व्हॉइस समजेल, टेन्स समजलं तर क्वेश्चन टॅग समजेल, टेन्स जर समजलं तरच रिपोर्टेड स्पीच आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपण म्हणतो ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. टेन्स आपल्याला समजले पाहिजेत, त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपण टेन्स पासून सुरुवात करूया. तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो. चला झटकन पुढे जाऊ. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली गोष्ट, टेन्स बघताना आपण बघा माझ्याकडे 12 काळ आहेत. किती काळ आहेत? 12 टेन्स आहेत. पण टेन्स बघताना आपण असं नाही बघणार पहिला प्रेझेंट टेन्स, मग सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर परफेक्ट आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस, असं नाही बघणार. आपण सुरुवातीला सगळे सिंपल टेन्स बघू, कारण विषय एकदम सोपा वाटला पाहिजे. नंतर सगळे कंटिन्युअस टेन्स बघू, नंतर सगळे परफेक्ट टेन्स बघू, आणि नंतर सगळे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघू. असे आपण बघूयात. बघा, या ठिकाणी सिंपल टेन्सचं लक्षात घ्या. सिंपल टेन्सची एक कॉमन रचना ती बघण्याच्या अगोदर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स बघू आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आपण केव्हा वापरतो? बघा, अशा प्रकारची वाक्य आपण म्हणतो, मी रोज अभ्यास करतो, मी शाळेत जातो, मी हे करतो, मी ते करतो. शेवटी तो जेव्हा येतो ना, तो जेव्हा शेवटी येत असतो ना, तेव्हा हा काळ जो आहे तो साधा वर्तमान काळ असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे रचना सूत्र आहे इंग्रजीमध्ये. यस म्हणजे पहिला असतो करता, करता, हा, नंतर असतं V1 आणि नंतर असतं कर्म. अरे देवा, आमचं कर्म. ओके, आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची, पहिला करता, जो करतो, काहीतरी काम करतो महत्वाचे, तो करता. हा, नंतर मग या ठिकाणी V1 असतं आणि मग कर्म असतं. बघा, लक्षात घ्या. आता यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेऊयात. आता इथे 2 वाक्य तर मी तुम्हाला दिले बाबा, याप्रमाणे. बाबा, ही इट्स अन ऍपल. ही म्हणजे यस, ओके, इट्स म्हणजे तुमचा V1 आहे, अन ऍपल म्हणजे या ठिकाणी ओ आहे. खालच्या वाक्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहिलं तर यस काय तुमचा करता आहे, इट तुमचा V1 आहे, आणि अन ऍपल जो आहे तो ओ आहे. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इथं यस प्रत्यय लागलाय, इथं यस प्रत्यय नाही लागला. लक्षात घ्या, साध्या वर्तमान काळामध्येच यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. ज्यावेळेस तुमचा करता एकवचनी असेल, आय सोडून एकवचनी असेल, त्यावेळेस तुमचं जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. ओके, आणि सहाय्यकारी क्रियापद आय असेल किंवा तुमचं आपण म्हणतो ना बहु अनेक वचने असेल तर आपण या ठिकाणी यस प्रत्यय लावत नाही. आता मी अजून एक वाक्य जर तयार करायचं झालं तर माझ्याकडे एक वाक्य तयार होईल. करता म्हणजे बाबा ही, समजा तो करताय, ही रीड अ लेटर आपण असं म्हणू शकतो. ही गोज टू स्कूल करू, गोज, GOES, गोज टू स्कूल. ओके, या वाक्याचा जर तुम्ही विचार केला नीट एकदम फिट मध्ये, तर ही जी आहे आपला यस आहे भाऊ, सब्जेक्ट आहे ना, त्याच्यानंतर गोज हे आपलं V1 आहे ना भावा, क्रियापदाचं पहिलं रूप, आणि त्याच्यानंतर टू स्कूल काय बाबा आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे भावा. ओके, यस प्लस V1 प्लस ओ, ही गोज टू स्कूल, तो शाळेमध्ये जातं. पण तरी तर दे असतं, काय असतं? दे असतं, दे माई, दे गो टू स्कूल असतं, गो टू स्कूल, दे गो टू स्कूल असतं. ओके, इथं करता तुमचं एक वचने म्हणून गो झालं,
अनेक वचने असतं तर नुसताच गो आला असता. ऐकू हा. आता पुढचा मुद्दा. आता त्याच्यानंतर पुढचा आपलं काय बाबा, पुढचा जो टेन्स येतो काय, पास्ट सिंपल पास्ट टेन्स. कुठला टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय भावांनो, यस प्लस व्ही टू प्लस ओ. काय यस प्लस व्ही टू प्लस ओ, यस प्लस व्ही टू प्लस ओ. या ठिकाणी व्ही टू क्रियापदाचं दुसरं रूप येतं. लक्षात घ्या, इथं व्ही वन येतं, इथं व्ही टू. दोघांमध्ये काय फरक आहे, फरक लक्षात घ्या. दोघांचं कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कंपॅरिझन या दोघांमध्ये विचार करा तर इथं व्ही टू आणि इथं व्ही वन आणि व्ही टू एवढाच फरक आहे. या दोन टेन्स मध्ये काय फरक आहे, इथं व्ही वन आणि इथं व्ही टू एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही मित्रांनो. लक्षात ठेवायला एवढं अवघड नाहीये, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, डोक्यात एकदम फिट झालं पाहिजे, कारण विषय एकदम सुपरहिट आहे. इथं बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस व्ही वन प्लस ओ आणि सिंपल पास्ट टेन्स यस प्लस व्ही टू प्लस ओ. बरोबर. जसं इथं ही इट्स अन ऍपल असेल आणि इथं जर मला वाक्य तयार करायचं यस प्लस, बघा यस प्लस व्ही टू प्लस ओ, म्हणजे मला सिंपल पास्ट टेन्स करायचं याचं, तर मी पहिला लिहिणार यस. यस हा यस आहे, हा व्ही वन आहे आणि हा ओ आहे. तर मी पहिलं काय करणार, या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या या ही इट्स अन ऍपल या वाक्याचं जर मला सिंपल पास्ट करायचं असेल तर पहिला मी यस लिहिणार. यस काय बाबा, ही आहे. त्याच्यानंतर मी काय लिहिणार, व्ही टू क्रियापदाचं दुसरं रूप. व्ही कोण आहे, इट आहे. इटचं दुसरं रूप काय, तर एट, ए टी ई एट येतं. आणि नंतर मला काय लिहायचं, ओ. ऑब्जेक्ट कोण येते, अन ऍपल. अन ऍपल. ओके. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे वाक्य तयार करू शकतो आणि हे इथं झाले तयार. यस प्लस व्ही टू प्लस ओ. यस म्हणजे ही, व्ही टू म्हणजे एट आणि अन ऍपल म्हणजे आपला ओ. ओ ओ जान जान, तो ओ नाही, हा ओ वेगळा आहे. त्याच्यानंतर यस प्लस व्ही टू प्लस ओ. बघा इथं दुसरं वाक्य, दे हा काय बाबा तुमचा सब्जेक्ट आहे, एट हे काय तुमचा व्ही टू आहे आणि ऍपल हे काय बाबा ओ आहे. ओके. आता आपण काय करू, या ठिकाणी हिचं चेक करू, याचा विचार करू, या वाक्याचं बघा कसं बदल करता येऊ शकतो आपल्याला. हे जे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, मी मागाशी सांगितलंय, याला सिंपल पास्ट जर का मला या वाक्याला बनवायचं, हे काय बाबा यस प्लस व्ही वन प्लस ओ. यस प्लस व्ही वन प्लस ओ कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता मला काय करायचं, या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स करायचं, त्याच्यामध्ये मला पहिला यस लिहायचा आहे. यस कोण आहे बाबा, ही. ओ माय गॉड, हिला लिहिलं एकदम आरामात. त्याच्यानंतर मला व्ही टू लिहायचंय, गोज. गोज म्हणजे गो. गोचं दुसरं रूप काय, तर वेंट. गोचं दुसरं रूप येतं वेंट. मामानी मारला सेंट. ओके, वेंट, ही वेंट झालं. त्याच्यानंतर ओ लिहायचंय. ओ कोण आहे बाबा, टू स्कूल. टू स्कूल. ओके. जास्त काय मोठा झंझट नाही, जास्त मोठा काय एव्हरेस्ट जाऊन तुम्हाला झेंडा नाही लावायचा. यस प्लस व्ही टू प्लस ओ. यस प्लस व्ही टू प्लस ओ. अशा प्रकारे आपला हा विषय संपलेला आहे. आता आपण आपल्या पुढच्या कामाकडे जाऊयात. समजलं, लक्षात आलं तुमच्या. बघा, ही गोज टू स्कूल. यस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. ही वेंट टू स्कूल. यस प्लस व्ही टू प्लस ओ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. मित्रांनो, इतका जबरदस्त आहे. पटकन लाईक करा भावांनो. 1000 पोरं बघतायत, 503 लाईक बहुत नाइंसाफी है. तो इस व्हिडिओ को लाईक करो. नुसतंच लाईक नका करू भावांनो, आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करून टाका. एकदम झटक्यात फाटक्यात सटासट वटावट एकदम पटापट. पुढचा मुद्दा, सिंपल फ्युचर टेन्स. याच्यात काय असतं बघा, तुम्ही लक्षात घ्या बरं का. इथं सिंपल प्रेझेंट मध्ये व्ही वन आहे, सिंपल पास्ट म्हणजे व्ही टू आहे आणि सिंपल फ्युचर मध्ये काय, व्ही विल प्लस व्ही वन. विल प्लस व्ही वन येतो, एवढाच फरक आहे या ठिकाणी बघा. म्हणून या ठिकाणी बघा, इथं जर माझ्याकडे हे वाक्य असं होतं, ही इट्स अन ऍपल, तर हिचं काय बाबा, यस कोण बाबा या ठिकाणी ही आहे म्हणून तो ही लिहिला. त्याच्यानंतर विल लिहायचंय, त्याच्यानंतर विल लिहिला. त्याच्यानंतर व्ही वन लिहायचंय, हा काय इट. इट म्हणजे इट लिहिलं आणि त्याच्यानंतर ओ लिहायचंय. ओ म्हणजे अन ऍपल आहे, हा अन ऍपल लिहिलं. म्हणजे यस प्लस विल प्लस त्याच्यानंतर व्ही वन प्लस ओ असं या ठिकाणी हे वाक्य होतं. तसंच इथं बघा, हा दे काय यस आहे, त्याच्यानंतर आपला विल आहे, त्याच्यानंतर हा व्ही वन आहे आणि हा आहे आपल्याकडे ओ. या ठिकाणी अशा प्रकारे हे वाक्य तयार झालं. आता ही दोन वाक्य तर या ठिकाणी तयार झालेत. आता आपण या वाक्यावरती जास्त फोकस करतोय मगापासून. आता या वाक्याचा विषय का, आता हे जे वाक्य आहे, ही वेंट टू स्कूल किंवा ही गोज टू स्कूल, याला जर का मला याच्यामध्ये आणायचंय, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आणायचं, तर मी कसं आणणार सिंपल फ्युचर टेन्स मध्ये, यस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ. यस कोण है, कौन है यस, ही. त्याच्यानंतर मला काय लिहायचंय, विल लिहायचंय, विल. मग या ठिकाणी मी लिहितो विल. त्याच्यानंतर मला काय लिहायचंय, मला व्ही वन लिहायचंय, मग मी या ठिकाणी लिहितो व्ही वन. अरे बाबा व्ही वन, व्ही कोण आहे, वर्ब कोण आहे, गो. गो. आणि नंतर मला काय लिहायचंय, ओ. ओ कोण आहे, टू स्कूल. या ठिकाणी लिहिलं टू स्कूल. ओके.
बघा लक्षात घ्या, ही रचना सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ही रचना सूत्र आपण नीट समजून घेतली पाहिजे. हिथं आपल्याकडे ही म्हणजे यस आहे, हा विल म्हणजे विल आहे, गो म्हणजे दिल आहे, V1 आहे, आणि हा या ठिकाणी आला तुमचा ओ आला. तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो आपण या टेन्स कडे बघू शकतो. म्हणजे हे सिंपल टेन्स जे आहे ना, हे लक्षात ठेवायला तुम्हाला खूप सोपे आहे. सिंपल टेन्स तिघांमध्ये काय फरक आहे, काय बदल आहे, काय चेंजेस आहे, तिघांमध्ये काय फरक येतो एवढा लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो. आता बघा ही 3 रचना सूत्र आहे. तुम्हाला रचना सूत्र ही तिन्हीच्या तिन्ही लक्षात कशी ठेवायची बघा. यस प्लस V1 प्लस ओ, यस प्लस V2 प्लस ओ, यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. बघा इथं तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर इथं तुमच्याकडे काय V1 आहे, इथं तुमच्याकडे V2 आहे, आणि इथं विल प्लस V1 आहे. बाकी काहीच नाही, बाकी सगळं सेम आहे. आता माझ्याकडे समजा एक वाक्य आहे, राम रीड्स अ बुक. राम रीड्स अ बुक. राम पुस्तक वाचतो. हे वाक्य कुठल्या टेन्स मधलं आहे मित्रांनो? हे वाक्य कुठल्या टेन्स मधलं आहे कोण सांगे? चला कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. पटकन कमेंट्स मध्ये टाका. बघूयात कोण या ठिकाणी उत्तर लिहितो. हे वाक्य कुठल्या टेन्सचे, मला याचं उत्तर पाहिजे. हे वाक्य कुठल्या टेन्सचे, मला याचं उत्तर पाहिजे. नुसतंच मी बडबड करणार नाही. तुम्ही काय करणार मग? काहे को आए है तुम? ओके मागे. ओके 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 ओके. सांगा टेन्स कुठला, सांगा टेन्स कुठला, सांगा टेन्स कुठला, सांगा. सिंपल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी विपुल मालवणकर कडे उत्तर आलंय. जोरदार तालियां बजाएंगे हम विपुल मालवणकर. हा अरे वा वा वा, काय रे पोरं तुम्ही हुशार, लय गुणी पोरं दिसतात आज लईच गुणी पोरं दिसतात. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, व्हेरी नाईस. हा आहे यस, हा आहे V1 आणि हा आहे ओ. हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आता याला बघा सिंपल पास्ट करताना काय होणार. सिंपल पास्ट करताना काय होणार या ठिकाणी लक्षात घ्या. पहिला येईल यस. यस म्हणजे आपला राम. त्याच्यानंतर V2 म्हणजे रीडचं दुसरं रूप, रीडचं दुसरं रूप रेड. उच्चार बदलतोय, स्पेलिंग तीच राहते. रीड रेड, आय रेड. आणि त्याच्यानंतर ओ कोणी अबुक आहे. बघा मित्रांनो काय झाला फरक, फक्त रीड्स काढलं, रेड लिहिलं या ठिकाणी. ओके, यस प्लस V2 प्लस ओ हा झाला पास्ट. आता याचा जर का मला या ठिकाणी जर फ्युचर करायचं, सिंपल फ्युचर, तर मी पहिला काय करणार, यस लिहिणार. यस कोणी माझ्याकडे राम आहे. त्याच्यानंतर विल लिहिणार मी, विल. आणि त्याच्यानंतर V1, व्ही कोणी रीड, रीडचं पहिलं रूप या ठिकाणी रीड. ओके रीड. आणि त्याच्यानंतर ओ कोणी अबुक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य जे आहे ती तुम्ही तयार करू शकताय. याच्यामध्ये लक्षात घ्या, राम रीड्स अ बुक. इथं बघा, इथं रीड्स आहे, इथं रीड आहे, आणि इथं विल रीड आहे. राम रीड्स अ बुक, राम पुस्तक वाचतो. राम रेड अ बुक, रामने पुस्तक वाचलं. आणि राम विल रीड अ बुक, राम पुस्तक वाचेल. अशा प्रकारे आपण या सगळ्यांचा विचार करू शकतो. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण धावूयात मित्रांनो. कंटिन्युअस टेन्स बघूया. कंटिन्युअस चालू. आता सध्या काय चालू आहे मित्रांनो? हॉक चालू आहे का? तो विषय नाहीये. सध्या काय चालू आहे? मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग अँड इंग्लिश. ओके, तर या ठिकाणी जी क्रिया चालू असते तिला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. आता सध्या चालू आहे. ओके, त्याच्यानंतर जी चालू होती काल मी गणित विषय शिकवत होतो. येस्टरडे आय वॉज टीचिंग मॅथ्स असं आपण म्हणू शकतो. आणि भविष्यामध्ये मी काय करत असेल, उद्या मी या टायमाला अमुक करत असेल, तर तो भविष्यकाळ. आता चालू काळामध्ये आयएनजी येतं. काय येतं? आयएनजी येतं. आपण या ठिकाणी नीट समजून घेऊया सगळे वाक्य. बघा मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं रचना सूत्र बघा. यस प्लस एम इज आर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. एम इज आर केव्हा वापरायचा? आय नंतर वापरायचा याम नाही एम. त्याच्यानंतर करता जर एक वचने असेल, ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल, सीता असेल, गीता असेल, बबिता असेल, हिना असेल, मीना असेल, ढिका असेल, कोणीही असेल, तर आपल्याला काय वापरायचं? इज वापरायचं. कर्ता जर का एक वचनी असेल तर. आणि कर्ता जर का अनेक वचने असेल, दे असेल, वी असेल, अमुक तमुक काय असेल, तर आर वापरायचा. लक्षात घ्या, एवढ्या 3 गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे भावांनो, नाही तर विषय लय गंभीर आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही, कारण सर तुमचे त्या विषयापेक्षा खंबीर आहे. आता याच्यामध्ये बघा काय झालं. इथं जर तुम्ही बघितलं, ही इज इटिंग अन ऍपल. ही इज इटिंग अन ऍपल. बघा ही जो आहे तो तुमचा काय बाबा यस आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कार्यक्रियापद हेल्पिंग वर्ब वापरलंय. त्याच्यानंतर इटिंग म्हणजे वीला लागलाय आयएनजी. आणि त्याच्यानंतर अन ऍपल म्हणजे ओ. ओके, आता इथे बघा, दे म्हणजे काय झाला तुमचा यस झाला. आर काय झाला? एम इज आर मधला हेल्पिंग वर्ब झाला.
त्याच्यानंतर इटिंग काय झालं, तुमच्या व्हीला आयएनजी लागलंय, व्ही आयएनजी झालं, आणि ॲन ऍपल काय झालं बाबा, तुमचा ओ झाला. आता हे रचना सूत्र तुमच्या लक्षात आलं. आता आपण काय करू, आपलं जे मगाचं वाक्य होतं लय भारी, हात भारी लाद भारी, आपलं वाक्य सगळ्यात भारी, ही गोज टू स्कूल. आता हे वाक्य बघा आपलं, हे कशातलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट, जर अशा प्रकारे टेन्सचं वाक्य आलं, कर्ता कर्म क्रियापद काय आहे ते सगळं एकदा लिहून घ्यायचं असं मस्त. त्याच्यानंतर हा कोण आहे बाबा, आपला V1 आहे, आणि हा आपला काय बाबा या ठिकाणी आहे यस. ओके, आता आपण काय करू, या वाक्याला कशामध्ये रूपांतरित करू, आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करू. असं वाक्य दिलं जातं, आणि याला जर का प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करायचं असेल तर मी कसं करणार, यस प्लस पहिला यस लिहिणार. यस कोण आहे बाबा, ही आहे. या ठिकाणी आपण म्हणू बाबा ही. त्याच्यानंतर ऍम इज आर पैकी काहीतरी लिहिणार, मग ही नंतर ऍम येईल, इज येईल का आर येईल, इज येणार, एकटा आहे म्हणून ही इज. एकदम सोपं आहे, डोकं शांत ठेवायचं. पहिला मी यस लिहिला, ही, त्याच्यानंतर ऍम इज आर मधून इज ला उचलून इथं लिहिला, आणि त्याच्यानंतर व्ही लिहायचा आणि त्याला आयएनजी लावायचा आहे. व्ही ला आयएनजी, व्ही कोण आहे इथं, गोज म्हणजे गो. गोला काय लावायचं, आयएनजी, गोचं झालं गोईंग, बरोबर. ही इज गोईंग, आणि त्याच्यानंतर ओ, मग टू स्कूल, ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे. असं हे वाक्य. एकदम सोपा विषय मित्रांनो, काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा बिंडा लावायचा नाही आपल्याला, एकदम विषय सिंपल आहे, डिंपल आहे, जबरदस्त आहे. हा झाला, चला हा एक टेन्स आपला झाला. त्याच्यानंतर मी आता पटापट जाणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. याची जर तुम्ही नीट रचना बघितली व्यवस्थित पास्ट कंटिन्युअस टेन्सची, तर या रचनेमध्ये काय, पहिला तुमचा यस आहे, नंतर वॉज किंवा वेअर पैकी काहीतरी वापरायचं, सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर. वॉज केव्हा वापरणार, ज्यावेळेस करता एक वचनी असेल तर, ओके. आणि वेअर केव्हा वापरणार, ज्यावेळेस तुमचा करता अनेक वचनी असेल तर, ओके. वेअर केव्हा करता अनेक वचनी असेल तर. म्हणजे बघा इथं, ही वॉज इटिंग अन ऍपल आणि दे वेअर इटिंग अन ऍपल. हा तुमचा झाला यस, हा झाला तुमचा हेल्पिंग व्हर्ब, हा झाला तुमचा व्ही आयएनजी, आणि हा झाला तुमचा ओ. ठीक आहे, आता आपण काय करू, या टेन्स याच्यानुसार आपण काय करू, हे जे वाक्य आहे त्यानुसार आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवू. बघा, ही इज गोइंग टू स्कूल होतं. आता मला बघा या वाक्यामध्ये यस कोण आहे, या वरच्या किंवा खालच्या दोन्ही वाक्यामध्ये यस कोण आहे बाबा, ही आहे. मग मी या ठिकाणी लिहितो ही. त्याच्यानंतर मला वॉज किंवा वेअर लिहायचं. आता मला सांगा, ही नंतर मी काय करणार, वॉज लिहिणार का वेअर लिहिणार भावा, वॉज लिहिणार. एकटा आहे ना तो, एकटा जीव सदाशिव, वॉज आहे. आणि त्याच्यानंतर मी काय लिहिणार, व्ही लिहिणार, आणि व्हीला आयएनजी लावणार. व्हीला आयएनजी, व्ही कोण आहे, गो आहे, गोला आयएनजी लावला तर गोईंग झाला ना बाबा, गोईंग. आणि त्याच्यानंतर मला लिहायचा ओ म्हणजे कोण आहे इथं, टू स्कूल. इथं आपण लिहू टू स्कूल, झालं. तर या ठिकाणी आपलं एक वाक्य तयार झालं, ही वॉज गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा बघा, ही वॉज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात होता. रचना सूत्र तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, बरोबर. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं रचना सूत्र काय, यस प्लस विल बी. इथं बी इथंच येतो, वरती कुठं बी आलाय का, नाही आला, इथंच विल बी येतो, जिलबी येतो, जिलेबी नाही विल बी, हा विल बी इथंच येतो, बाकी कुठं बी येत नाही. यस प्लस विल बी प्लस व्ही आयएनजी प्लस ओ, बरोबर. म्हणजे ही विल बी इटिंग अन ऍपल आणि दे विल बी इटिंग अन ऍपल. मग आता आपण त्या वाक्याचा विचार करू. मला सांगा, त्या वाक्यामध्ये यस कोण आहे बाबा, करता कोण आहे, ही आहे. मग हिला लिहिला इथं. त्याच्यानंतर विल बी लिहायचंय, डायरेक्ट विल बी लिहायचं, विल बी या ठिकाणी लिहा विल बी. आणि त्याच्यानंतर व्ही आयएनजी, व्ही कोण आहे, गो आहे, गोला आयएनजी लावा, गोईंग, ओके. आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे ओ जो आहे, ओ कोण बाबा, टू स्कूल, ओके. टू स्कूल या ठिकाणी लिहिलं, विषय संपला. बघा, हे वाक्य जर बघितलं तर ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे. ही वॉज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात होता. आणि ही विल बी गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात असेल. तीन वाक्यांमध्ये काय छोटासा फरक आहे बघा ना, तुम्ही लक्षात घ्या. या तीन वाक्यामध्ये फक्त एकच फरक आहे, हिथं इज आहे, हिथं वॉज आहे, आणि हिथं विल बी आहे. बाकी काहीच बदल नाहीये. ही गोइंग टू स्कूल, ही गोइंग टू स्कूल, ही गोइंग टू स्कूल सेम आहे. जर इज आला तर तो येतो प्रेझेंट टेन्स, वॉज आला पास्ट कंटिन्युअस टेन्स, विल बी आला तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स होतो. मित्रांनो, एवढाच बदल होतो. हे वाक्य लक्षात घ्या, तीन वाक्य तुमच्या लक्षात आली असेल. आता ह्या तीन वाक्यांप्रमाणे आता मी हे रब करतो. या तीन वाक्यांप्रमाणे तिघांची जी रचना सूत्र आहे या ठिकाणी लक्षात घ्या. तिघांची रचना सूत्र जर तुम्ही बघितली, सिंपल प्रेझेंट टेन्सचं काय असतं, यस प्लस ऍम, इज
आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ असं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याच्यानंतर यस प्लस वॉज वेअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ हे काय झालं सिंपल सॉरी हे झालं काय बाबा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि त्याच्यानंतर हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि यस प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ओ हे काय झालं तुमचं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके, 3 टेन्स झाले आपल्याकडे. हा वरचा जो टेन्स आहे तो काय झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, खाली जो आहे तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ही तिघांची रचना सूत्र आहे. तिघांमध्ये काय फरक आहे तो समजून घ्या. इथं ऍम इज आर आहे, इथं वॉज वेअर आहे आणि इथं विल बी, एवढाच फरक आहे. ऍम इज आर म्हणजे बाकी सगळं सेम आहे. यस व्ही आय एन जी ओ, यस व्ही आय एन जी ओ, यस व्ही आय एन जी ओ सेम आहे. फक्त इथं ऍम इज आर आहे. वर्तमान काळात ऍम इज आर वापरायचं, भूतकाळामध्ये वॉज वेअर वापरायचं आणि भविष्य काळामध्ये विल बी वापरायचं. एक कॉमन रचना सूत्र जर इथं बघितलं, यस प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, म्हणजे इथं हेल्पिंग व्हर्ब जे आहे ना ते काळानुसार बदलतील. हे एक कॉमन रचना सूत्र. जर तुम्ही याच्या जागेवर ऍम इज आर लिहू शकता, ऍम इज आर जर लिहिलं तर तुमचं वाक्य कसलं झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर हेल्पिंग व्हर्ब तुमचं वॉज वेअर लिहिलं तर तुमचं काय झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हेल्पिंग व्हर्ब जर का तुम्ही विल बी लिहिलं तर हे झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एवढा छोटासा बदल आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं आपल्याला टेन्स समजून घेत असताना सगळी 3 फॉर्म्युले नाही पाठ करत बसायचे, 3 रचना सूत्र नाही, एकच लक्षात ठेवायचं बाबा हे कॉमन आहे. आणि वर्तमान काळ असेल तर ऍम इज आर आहे, भूतकाळ असेल तर वॉज वेअर आहे, भविष्य काळ असेल तर विल बी आहे. विषय संपला. आता आपल्याकडे तिसरा टेन्स आहे परफेक्ट टेन्स. ओके, परफेक्ट टेन्स आपण समजून घेऊयात. आता परफेक्ट मध्ये काय 50% भाग तर झालेला आपला. आता परफेक्ट मध्ये विषय कसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यस हॅव हॅज प्लस व्ही 3 प्लस ओ, म्हणजे मी अभ्यास केला आहे, त्याने पुस्तक वाचलं आहे, त्याने उड्या मारलेल्या आहेत, त्याने काय काय केले ते सगळं बघा. यस प्लस हॅव हॅज प्लस व्ही 3 प्लस ओ. हॅव केव्हा वापरायचा? ज्या वेळेस तुमचा कर्ता अनेक वचने असेल, अनेक वचने असतील किंवा आय असेल तर हॅव. आणि हॅज केव्हा वापरायचा? कर्ता एक वचने असेल, राम असेल, सीता असेल, गीता असेल, काय असेल, बबिता असेल तर एक वचने असेल तर हॅजचा वापर करायचा. मग आता या ठिकाणी बघा इथं ही हॅज आणि त्याच्यानंतर व्ही 3 लिहायचं. ही हॅज इटन अन ऍपल, त्याच्यानंतर दे हॅव इटन अन ऍपल. ठीक आहे, आता आपण याचा विचार नको करायला, आपण ते मगाच आपलं एक वाक्य घेऊ म्हणजे जरा बरं पडेल. ही गोज टू स्कूल, गोज टू स्कूल. ओके, या वाक्याचा जर आपण विचार केला तर या वाक्यामध्ये काय बाबा, हे काय बाबा तुमचं यस आहे, हा काय तुमचा V1 आहे आणि हे काय तुमचं ओ आहे. आता मला काय करायचं या ठिकाणी, याला मला प्रेझेंट परफेक्ट बनवायचं. म्हणजे यस प्लस हॅव हॅज प्लस व्ही 3 प्लस ओ. यस कोण आहे? यस आहे, ही आहे, मग या ठिकाणी लिहिलं ही. त्याच्यानंतर मला हॅव किंवा हॅज मधून काहीतरी लिहायचं. आता एक वचनी आहे ही जो आहे तो या ठिकाणी ही नंतर मला हॅव किंवा हॅज लिहायचंय. ही एक वचनी एकटा आहे, मग एक वचनी असेल तर या ठिकाणी काय लिहिणार आपण हॅज लिहिणार. जर दे असतं तर दे हॅव असतं. लक्षात आलं, ही हॅज लिहिलं. त्याच्यानंतर मला काय लिहायचं V3 लिहायचं, क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद कोण आहे? गो आहे. गोचं तिसरं रूप काय? गॉन. ओके, गोचं तिसरं रूप गॉन. आणि नंतर ओ कोण आहे या ठिकाणी? टू स्कूल. मग या ठिकाणी लिहिलं टू स्कूल, म्हणजे तो शाळेत गेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य तयार झालं. एकदम सिंपल विषय. नीट रचना सूत्र समजून घ्या. पहिला लिहिला एस, एस कोण आहे बाबा? ही आहे. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज मधला हॅज लिहिला, ही एक वचनी म्हणून हॅज लिहिला. त्याच्यानंतर V3 लिहिलं म्हणजे गोचं तिसरं रूप गॉन लिहिलं. त्याच्यानंतर ओ लिहिलं म्हणजे टू स्कूल लिहिलं. विषय संपला भावांनो, काहीच टेन्शन नाहीये. पुढचं जर आपण बघितलं पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे यस प्लस हॅड प्लस व्ही 3 प्लस ओ. याच्यामध्ये हॅड एकटाच आहे. करता एक वचने असू द्या हॅड लिहायचा, अनेक वचने असू द्या हॅड लिहायचा, काही लिहा असू द्या, तुमचा करता कोणी असू द्या, एक वचने असू द्या, अनेक वचने असू द्या, हॅडच लिहायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही करायचं या ठिकाणी. यस प्लस हॅड प्लस व्ही 3 प्लस ओ. आता या ठिकाणी बघा, ही हॅड इटन अन ऍपल, त्याने सफरचंद खाल्ला होता. ओके, असा याचा अर्थ होईल. आता या ठिकाणी बघा, इथं आता मला ह्या वाक्याचं ही गोज टू स्कूलचं मला पास्ट परफेक्ट करायचं. तर मी पहिलं काय लिहिणार बाबा? पहिला माझा विषय काय? पहिला मी यस लिहिणार. यस, यस कोण आहे या ठिकाणी? ही आहे. मग इथं लिहिलं ही. त्याच्यानंतर हॅड, ही नंतर आहे का बाबा? हॅड आहे. ही नंतर हॅड, ही नंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर मला V3 लिहायचं. इथं व्ही कोण आहे? गो आहे. गोचं तिसरं रूप काय? तर वेंट. मग इथं लिहिलं मी वेंट. ओके,
त्याच्यानंतर मला काय लिहायचं, ओ कोण उरलं शेवटचं वाक्य, ओ कोण आहे, टू स्कूल आहे, मी ते लिहिलं टू स्कूल. ओके ओके, तर अशा प्रकारे हे वाक्य झालं, ही हॅड वेंट टू स्कूल. आता तिसरा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, याचं रचना सूत्र काय बाबा या ठिकाणी, यस प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ओ, एवढंच आहे. ही विल हॅव इटन अन ऍपल, त्याने सफरचंद खाल्ला असेल. ही विल हॅव, दे विल हॅव इटन अन ऍपल, त्यांनी सफरचंद खाल्ला होता. करता एक वचनी असू दे अनेक वचनी असू दे, विल हॅवच लिहायचं. ठीक आहे. आता आपण आपलं जे हे सेंटेन्स आहे, ही गोज टू स्कूल, याला आपण बनवूयात. बघा आता या ठिकाणी काय बाबा, यस पहिला लिहायचा. मला यस कोण आहे या ठिकाणी, यस आहे बाबा ही आहे, तर या ठिकाणी लिहिलं ही नंतर मला काय लिहायचं, विल हॅव लिहायचंय. तर मी या ठिकाणी इथं लिहितो विल हॅव, ही नंतर मी लिहिलं विल हॅव. आणि विल हॅव नंतर मला लिहायचं V3 क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद कोण आहे, गोचं तिसरं रूप. सॉरी अरे चुकून इथं वेंट लिहिला मी, गॉन पाहिजे, गॉन. हा बाय मिस्टेक वेंट झालं माझं. तिसरं रूप काय, गॉन. इथं विल हॅव गॉन, आणि गॉन नंतर माझ्याकडे येणार ओ काय बाबा, गॉन नंतर ओ कोण, टू स्कूल. ओके, टू स्कूल. तर इथं कधी कधी गडबडीमध्ये बोलताना, घाई गडबडीमध्ये छोटे छोटे मिस्टेक्स होतात, तर त्या समजून घ्या तुम्ही. ओके, ही विल हॅव गॉन टू स्कूल. आता या 3 वाक्यांमध्ये एक छोटासाच बदल आहे, बाकी काय नाही. बघा इथं आहे हॅज, इथं आहे हॅड, आणि इथं आहे विल हॅव, एवढाच बदल आहे. ही हॅज गॉन टू स्कूल म्हणजे तो शाळेत बाबा गेला आहे. ही हॅड गॉन टू स्कूल, तो शाळेत गेला होता. आणि ही विल हॅव गॉन टू स्कूल, तो शाळेत गेला असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 3 सेंटेन्स तुम्हाला बनवता येतात. तिघांमध्ये फक्त एकच फरक आहे, सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी बदललेले आहेत. एवढं समजून घ्या. आता आपण बघा या ठिकाणी टेन्सचा आपण जर विचार केला, या तिघांच्या टेन्सच्या रचना सूत्रांचा जर विचार केला, तर बघा यस प्लस हॅव किंवा हॅज, बघा हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ, हे तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रचना सूत्र आहे, राईट. त्याच्यानंतर यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, हे तुमचं पास्ट परफेक्टचं रचना सूत्र आहे, राईट. आणि यस प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ओ, हे कशाचं तुमचं रचना सूत्र आहे, तर हे तुमचं फ्युचर परफेक्ट टेन्सचं रचना सूत्र आहे. तिघांमध्ये बघा या ठिकाणी हा हॅव हॅज आहे, इथं हॅड आहे, आणि इथं विल हॅव आहे. तिघांचा जर का तुम्ही नीट विचार केला या ठिकाणी, तर या तिघांमध्ये यस V3 ओ कॉमन आहे. फक्त इथं हॅव हॅज आलं की वर्तमान काळ असतो, हॅड आलं की भूतकाळ असतो, आणि विल हॅव आलं की भविष्य काळ असतो. मग यांचं एक कॉमन सूत्र काय तयार होईल बाबा, यस प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 प्लस ओ, हे कॉमन सूत्र यांचं तयार होईल. आणि या कॉमन सूत्रामध्ये काय विषय, हेल्पिंग व्हर्बचा फक्त विषय, हेल्पिंग व्हर्बचा, हे कॉमन सूत्र आहे तिघांसाठी. मग बघा जर तुमच्याकडे हॅव किंवा हॅज असेल तर समजायचं वर्तमान काळ. जर तुम्हाला भूतकाळ करायचा असेल तर हॅड लावा, आणि भविष्य काळ करायचा असेल तर विल हॅव लावा, एवढाच विषय. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, एकच रचना सूत्र लक्षात ठेवायचं, आणि मग समजून घ्यायचं हेल्पिंग वर्बच्या ऐवजी हॅव किंवा हॅज असेल तर तुमचं प्रेझेंट परफेक्ट होतं. हेल्पिंग वर्ब जर का तुमचं हॅड असेल तर तुमचं पास्ट परफेक्ट होतं, आणि विल हॅव असेल तर तुमचं फ्युचर परफेक्ट टेन्स होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे टेन्स जे आहे ते आपल्याला समजून घेता येतील. ओके, आता आपण जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे, आपण पुढचा पॉईंट बघूयात. आता आपल्याकडे शेवटचा जो टेन्स आहे या ठिकाणी, आणखी आपल्याकडे हे 3 टेन्स आहेत, हे 3 टेन्स समजून घेऊ, आणि लगेच आपण व्हॉइस कडे आपली गाडी या ठिकाणी वळवूयात. आता आपलं मेन वाक्य होतं ही गोज टू स्कूल, हे वाक्य आपल्याकडे या ठिकाणी होतं. आता मला याच्यामध्ये तुम्ही आपण समजून घेऊयात, याच्यामध्ये हा ही जो आहे तो यस आहे, हा जो आहे तुमचा V1 आहे, आणि हा आहे तुमचा ओ. आता मला बघा सांगा या ठिकाणी बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये मिस्टर बीनची एंट्री होते. परफेक्ट कंटिन्युअस, आता परफेक्ट मधलं काय घ्यायचं, परफेक्ट मधलं या ठिकाणी या सगळ्या टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब जे असतात ते सगळे परफेक्टचे असतात. परफेक्ट टेन्स मध्ये जे हेल्पिंग वर्ब आहेत ना तेच इथं असतात, आणि कंटिन्युअस टेन्सची ING असते, आणि या दोघांच्या मध्ये बिन असतो, मिस्टर बिन असतो. बघा या ठिकाणी यस प्लस हॅव हॅज प्लस बिन प्लस VING प्लस ओ. तसं इथे या ठिकाणी ही हॅज बीन इटिंग अन ऍपल, म्हणजे ही यस ही आहे, हॅव हॅज मधला हॅज आला, मिस्टर बिन आला, त्याच्यानंतर व्ही ला ING लागलं, आणि त्याच्यानंतर इथं ऑब्जेक्ट आला तुमचा. आता आपण ते वाक्य समजून घेऊ, ही वाक्य बाजूला राहू द्या. माझ्याकडे पहिला काय बाबा यस आहे. आता इथं यस कोण आहे बाबा, ही झालं. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज, ही नंतर मी हॅव वापरणार का हॅज वापरणार,
यस ही नंतर मी हॅज वापरणार. त्याच्यानंतर काय बाबा मिस्टर बिनला लिहिलं. त्याच्यानंतर व्ही आय एन जी, व्ही कोण आहे गो आहे, व्ही कोण आहे गो, गोला आय एन जी लावलं गोईंग, एकदम सोपा विषय. आणि नंतर ओ लिहा टू स्कूल झालं, विषय संपला. एकदम सिंपल वाक्य. आता इथे बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं रचना सूत्र काय, यस हॅड बीन व्ही आय एन जी ओ. मग मी पहिला यस कोण आहे बाबा या वाक्यामध्ये, यस कोण आहे बाबा ही आहे. त्याच्यानंतर हॅड लिहायचंय मला, मी लिहिलं हॅड. त्याच्यानंतर मला मिस्टर बिन लिहायचंय, मिस्टर बिन लिहिलं. त्याच्यानंतर मला व्ही आय एन जी लिहायचंय, व्ही कोण आहे गो आहे, गोला लावला आय एन जी झालं गोईंग. आणि त्याच्यानंतर मला काय लिहायचंय, ओ लिहायचंय. ऑब्जेक्ट कोण आहे या ठिकाणी, टू स्कूल आहे, मग या ठिकाणी लिहिलं टू स्कूल झाला, संपला विषय. ठीक आहे. आता याचाच जर का मला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करायचं झालं तर त्याच्यामध्ये यस प्लस विल हॅव बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. म्हणजे पहिला मला यस लिहायचा, यस कोण बाबा हीच आहे आपला एकटा बिचारा. त्याच्यानंतर मला विल हॅव लिहायचंय, या ठिकाणी विल हॅव लिहायचंय, विल हॅव लिहिलं. त्याच्यानंतर मला काय लिहायचं, बिन लिहायचंय, मिस्टर बिन, विल हॅव नंतर मिस्टर बिन लिहिलं. त्याच्यानंतर व्ही आय एन जी लिहायचंय, व्ही कोण आहे गो, गोला लावला आय एन जी. आणि त्याच्यानंतर मला काय लिहायचंय, ओ लिहायचंय. ओ कोण आहे बाबा, टू स्कूल आहे, मग इथं मी लिहिलं टू स्कूल. तुम्ही याचं जर का ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये बघा इथं हॅज आहे, बाकी सगळं सेम आहे. इथं हॅड आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि इथं विल हॅव आहे, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे या तीन जर का तुम्ही या ठिकाणी जर सेंटेन्स जर नीट बघितले, तीनही या ठिकाणी फॉर्म्युले जर बघितले तर याच्यात काय फरक आहे, फक्त हॅव किंवा हॅज असेल तर तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतं, हॅड असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतं, आणि विल हॅव असेल तर या ठिकाणी तुमचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतं. म्हणजे इथं रचना सूत्र सगळ्यांसाठी कॉमन काय असेल, यस प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस बीन मिस्टर बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, हे कॉमन रचना सूत्र असेल. आणि याच्यामध्ये हा जो हेल्पिंग व्हर्ब आहे ना त्याच्यातच बदल आहे. जर तुमचा हेल्पिंग व्हर्ब जर का तुमचा हॅव किंवा हॅज असेल तर तो कुठला टेन्स होणार आहे, तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार आहे. जर तुमच्याकडे हेल्पिंग व्हर्ब हॅड असेल तर तुमचा हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जर तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा असेल तर इथं विल हॅव वापरायचा, विषय संपला. तर म्हणजे एक हे रचना सूत्र आहे, त्याच्यामध्ये हॅव हॅज टाकलं तर तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल, हॅड टाकला तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल, आणि विल हॅव टाकलं तर तुमचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टेन्स जे आहेत ना टेन्स ते बघितलेले आहेत. आता मी पुढे जातो, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि मी स्क्रीनवरती एक एक्झाम्पल देतो, याचं उत्तर काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. पटकन चॅट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा. बघा हे वाक्य जे ते एका बोर्डाच्या परीक्षेला आलं होतं, ओके 2020च्या. हे वाक्य बघू आणि मग आपण व्हॉइस कडे जाऊ, कारण आपल्याला टेन्सचे बऱ्याचशा गोष्टींवरती आज आपल्याला चर्चा करायची. बघूया किती मुलांनी या ठिकाणी उत्तर दिलं, तर मुलं मला तर वाटतं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील बऱ्यापैकी. व्हेरी गुड. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी बघा इथे सगळ्यात पहिली गोष्ट, हा टेन्स ओळखा जर असा प्रश्न आला तर याच्यात काय आहे, द बेगर अँड द यंग गर्ल, हा एक एवढा मोठा तुमचा यस आहे, सब्जेक्ट आहे, द बेगर अँड यंग गर्ल. त्याच्यानंतर वेअर काय तुमचा हेल्पिंग व्हर्ब आहे. त्याच्यानंतर प्लेइंग म्हणजे व्ही आय एन जी लागलेला आहे, आणि ऑन द रोड हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. बघा म्हणजे यस आलाय, हेल्पिंग व्हर्ब आलंय, त्यातल्या त्यात वॉज आलंय, हेल्पिंग व्हर्ब वॉज आलंय, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे काय आलंय बाबा, वॉज आलंय, त्याच्यानंतर प्लस व्ही आय एन जी आलेला आहे आणि प्लस ओ आलेला आहे. म्हणजे हा जो टेन्स आहे तुमचा काय बाबा, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि याला तुम्हाला काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रचना सूत्र काय, यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, हे तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रचना सूत्र. याच्यात यस कोण आहे बाबा, द बेगर अँड द यंग गर्ल. ओके. आणि बघा हा तुम्ही या ठिकाणी सब्जेक्ट लिहिला. त्याच्यानंतर एम इज आर पैकी काय लिहिणार बाबा, एम आय असेल तर एम लिहितो, करता एक वचनी असेल तर इज लिहितो. आता इथं जो तुमचा करता आहे बेगर आणि यंग गर्ल दोघ जण आहेत,
एकटा नाहीये, दोघ जण आहे. म्हणजे काय वापरणार आपण, आर वापरणार. आर वापरला आणि त्याच्यानंतर ऑन द रोड झालं, विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या टेन्सचा विचार करू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपली गाडी थोडीशी आपण पुढे नेऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, पुढचा मुद्दा जो आहे आपल्याकडे व्हॉइस वरती चर्चा करायची. मी खूप इम्पॉर्टंट पार्ट घेतोय आणि खूप वेगाने घेतोय, खूप फास्ट घेतोय, कारण आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे व्हॉइस कडे जाऊयात मित्रांनो. एक लक्षात घेणं गरजेचं आहे, व्हॉइसचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला व्हॉइस आपल्याकडे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस ची जी काही रचना आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना जर तुमच्याकडे यस प्लस व्ही प्लस ओ असेल, तर या ठिकाणी तुमचं पॅसिव्ह व्हॉइस जो आहे त्याच्यामध्ये काय येतं बाबा, ओ प्लस हेल्पिंग व्हर्ब येतं, प्लस तुमच्याकडे V3 येतं, त्याच्यानंतर प्लस बाय येतं आणि प्लस यस येतं. अशा प्रकारची एकंदरीत रचना असते. तर याच्यासाठी आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये तुमचा सब्जेक्ट असेल तर द्वितीय विभक्तीमध्ये गेला की मी येतो, आयचं मी होतं, वीचं अस होतं, यूचं यू होतं, हिचं हिम होतं, शीचं हर होतं, इटचं इट होतं, देचं देम होतं. याचा एक स्क्रीनशॉट मारा, कारण मी पटकन आता पुढे जाणार आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, कारण मी आता पटकन पुढे जाणार आहे. कारण ह्या गोष्टी तुम्हाला जर आल्या तरच तुम्हाला पुढे व्हॉइस चांगल्या प्रकारे समजणार आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी व्हॉइस समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मी टेबल दिलाय, एक चांगले फॉर्म्युले दिलेले या ठिकाणी. या ठिकाणी लक्षात घ्या, व्हॉइस बघा आपल्याकडे टेन्स जे आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइसचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे टेन्स टोटल 12 आहे. तर त्या 12च्या 12 टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. त्याच्यामधले 4 टेन्स जे आहेत, तुमचे शेवटचे जे 4 टेन्स आहेत, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे आहेत 3, त्यांचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता येत नाही. आणि त्याचबरोबर फ्युचर कंटिन्युअस टेन्स जो आहे त्याचा सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आता या ठिकाणी तुमच्याकडे 3 सिंपल टेन्स आहेत बघा. सिंपल टेन्स काय बाबा या ठिकाणी, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. तर इथं मी उदाहरणासहित या ठिकाणी उदाहरणासहित तुम्हाला या ठिकाणी हे दिलेलं आहे. म्हणजे जर ऍक्टिव्ह व्हॉइसचं जर तुमचं एखादं वाक्य यस प्लस V1 प्लस ओ असेल, म्हणजे तुमचं प्रेझेंट टेन्सचं वाक्य. उदाहरणार्थ आता प्रेझेंट टेन्सचं मी एक वाक्य घेतो या ठिकाणी बघा, ही गोज टू स्कूल, किंवा ही गोज टू च्या ऐवजी ही रीड्स अ बुक. ओके, रीड्स अ बुक हे वाक्य समजा मी घेतलं. आता हे वाक्य कुठल्या टेन्सचं आहे, पहिली गोष्ट तुम्हाला टेन्स समजला पाहिजे, टेन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि मी मागाशी तुम्हाला सांगितलं की टेन्स कसा ओळखायचा, हे मागाशी मी सांगितलेलं आहे. आता टेन्स आपण कसा ओळखायचा, टेन्स कसा ओळखणार बाबा, बघा ही रीड्स अ बुक, हा ही काय बाबा तुमच्याकडे यस आहे, हा काय रीड्स म्हणजे तुमच्याकडे V1 आहे, आणि अ बुक काय तुमच्याकडे ओ आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, तर अशा प्रकारे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं या ठिकाणी मला काय करायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर याची पॅसिव्ह व्हॉइसची रचना काय आहे, ओ प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस ए, पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3, हे रचना सूत्र, हे माहिती पाहिजे बरं का. आता याच्यामध्ये मला काय करायचं, पहिला ऑब्जेक्ट लिहायचा. मी पहिला ओ लिहिणार, काय बाबा अ बुक लिहिलं. अ बुक लिहिल्यानंतर मला वर्तमान काळ आहे म्हणून एम इज आर पैकी काहीतरी वापरावं लागणार. अ बुक एकच आहे म्हणून इज वापरलं. त्याच्यानंतर मला या ठिकाणी काय करायचं, पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप वापरायचं. आता V3 वापरायचं. व्ही कोण आहे, वर्ब या ठिकाणी रीड आहे, रीडचं तिसरं रूप रीडच येतं. त्याच्यानंतर मला काय वापरायचं, बाय वापरायचंय, मग या ठिकाणी मी बाय वापरला. आणि त्याच्यानंतर मला यस वापरायचा, जो सब्जेक्ट माझा ही आहे, हिचं काय होणार, पलीकडे हिम होणार, हिचं हिम झालं, वाक्य संपलं. तर अशा प्रकारे एकंदरीत मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ओके, लक्षात घ्या, समजलं पाहिजे तुम्हाला की कशा प्रकारे हे चेंज झालं. आता उदाहरणार्थ समजा माझ्याकडे दुसरं एक वाक्य आहे, ही रेड अ बुक. आता हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या, दोन्ही वाक्य तुम्हाला सेम वाटतील. इथं यस प्रत्यय लागलाय म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, आणि इथं यस प्रत्यय नाही लागला म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता याला जर का मला सिंपल पास्ट टेन्सचं जर एखादं वाक्य असेल, बघा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य यस प्लस V2 प्लस ओ असतं. मग याचं जर का मला या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर मी काय करणार, या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सिंपल टेन्स आहे, तर या ठिकाणी एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायची काहीच गरज नाहीये. आपण फक्त काय करू की इथं हा यस आहे, हा V2 आहे आणि हा ओ आहे, एवढं लक्षात ठेवू. सगळ्यात पहिली गोष्ट, हे सगळं चला बाजूला, सगळे फॉर्म्युले जाऊ द्या तिकडे खड्ड्यात. समजा मग ह्याचं काय करायचं, पहिलं रचना सूत्र लिहायचं, ओ प्लस
ओ प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस एस. एवढंच लक्षात ठेवायचं. एकच रचनासूत्र 3 वाक्यांसाठी. सिंपल टेन्स साठी फक्त एकच रचनासूत्र. हे बाकी जाऊ द्या तिकडे, सगळं दुनियादारी खड्ड्यात जाऊ द्या. ओ प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस एस. ओके. आता मी पहिला काय करतो, ओ लिहितो. ओ ऑब्जेक्ट कोण आहे बाबा, अ बुक आहे. चला मी अ बुक लिहिलं या ठिकाणी. अ बुक. हा अ बुक लिहिलं. त्याच्यानंतर मला हेल्पिंग वर्ब वापरायचंय. काय वापरायचंय, हेल्पिंग वर्ब. आता हे वाक्य कुठलं आहे, पास्ट आहे. पास्ट आहे, पास्ट. मग पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब काय असणार, वॉज किंवा वेअर. पास्ट मध्ये काय हेल्पिंग वर्ब आहे, वॉज किंवा वेअर. प्रेझेंट असला तर ऍम इज आर. पास्ट आहे म्हणजे वॉज वेअर. मग अ बुक एकटच आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं वॉज. त्याच्यानंतर V3 लिहायचंय. V3 क्रियापद काय, रीड आहे. रीडचं तिसरं रूप रीडच येतं. झालं. त्याच्यानंतर बाय लिहायचंय, त्याला बाय करायचंय. आणि नंतर यस लिहायचंय. यस कोण आहे माझ्याकडे, ही आहे. हिचं काय झालं या ठिकाणी, हिम झालं, विषय संपला. अशा प्रकारे हे आपलं सेंटेन्स तयार होऊ शकतं. ठीक आहे. आता ही 2 सेंटेन्सेस झाले. आता मी तिसरं एक सेंटेन्स या ठिकाणी लिहितो तुमच्यासाठी. बघा, ही वरची सेंटेन्स पेक्षा आपलं सेंटेन्स जे आहे ते खूप इम्पॉर्टंट. बघा, तिसरं एक सेंटेन्स बघू. ही विल रीड अ बुक. ठीक आहे. मी बाकी हे फॉर्म्युला गेले तिकडे खड्ड्यात. माझा एक फॉर्म्युला होता, ओ प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस एस. माझं पहिलं काय लिहायचं मला या ठिकाणी, पहिलं तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हा तुमचा यस आहे, हे काय तुमचं V1 आहे, आणि हे तुमचं या V1 आहे, आणि हे काय काय बाबा तुमचा O आहे. हे वाक्य कुठल्या टेन्सचं आहे, विल आलाय म्हणजे हा टेन्स तुमचा कुठला, सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर टेन्स आहे. विल आला म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे. ओळखता आला पाहिजे. बघा, यस प्लस विल प्लस V1 प्लस O हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. तर माझं पहिलं काय बाबा ओ आहे. पहिला मी ऑब्जेक्ट लिहिणार अ बुक. बरोबर, अ बुक लिहिलं. अ बुक लिहिल्यानंतर मला हेल्पिंग वर्ब लिहायचं. दुसरं काय, हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब मी काय लिहिणार, हा कुठला टेन्स आहे, फ्युचर आहे, सिंपल फ्युचर आहे. मग सिंपल फ्युचर असेल तर हेल्पिंग वर्ब काय असतं, विल बी असतं. मग या ठिकाणी मी लिहिणार विल बी. झालं. त्याच्यानंतर V3 कोण आहे, व्ही कोण आहे बाबा या ठिकाणी, व्ही रीड आहे. रीडचं तिसरं रूप रीड आहे ना. त्याच्यानंतर बाय आणि मग यस. बाय आहे आणि यस कोण आहे तुमचा, ही आहे. हिचं झालं या ठिकाणी हिम, विषय संपला. तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिघांची सुद्धा आपण कशा प्रकारे वाक्यरचना करू शकतो, कशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करू शकतो आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा इथे. आता माझ्याकडे जर का अशा प्रकारे जर टेन्स असेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर त्याचं कशा प्रकारे आपल्याला रचनासूत्र असेल हे समजून घ्या. बघा, इथे यस, इथं काय असणार आहे, ओ प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीइंग प्लस V3 प्लस ओ, एवढ्या गोष्टी हे अशा प्रकारे एकच रचनासूत्र. जर तुमचं वाक्य बघा कंटिन्युअस टेन्स म्हणतोय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर हेल्पिंग वर्ब ऍम इज आर येईल. तुमचं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तुमच्याकडे वॉज किंवा वेअर येईल, हेल्पिंग वर्ब एवढंच आहे, बाकी एकच रचनासूत्र. समजा माझ्याकडे वाक्य आहे, ही इज रीडिंग अ बुक. हे वाक्य माझ्याकडे समजा आहे, ही इज रीडिंग अ बुक. आता याच्यामध्ये बघा, ही इज रीडिंग अ बुक मी म्हटलंय, याच्यामध्ये हा यस आहे, याच्यामध्ये हा हेल्पिंग वर्ब आहे. रीडिंग म्हणजे तुमच्याकडे VING आहे आणि हा तुमच्याकडे O आहे. आता मला हे ऍक्टिव्ह वॉइस मधलं वाक्य आहे, याला मला पॅसिव्ह वॉइस मध्ये लिहायचं, तर मी काय करणार. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सुरुवात ऑब्जेक्ट पासूनच करावी लागते. मग मी पहिला अ बुकला उचलून इथं लिहिणार. मला काहीच येत नसेल ना, मी अ बुकला उचलून इथं लिहिलं. आता याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिणंच आहे. याच्यानंतर काय लिहिणं, हेल्पिंग वर्ब लिहिणंच आहे. मग मी हेल्पिंग वर्ब काय लिहिणार, वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे. मग त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब ऍम इज आर पैकी काहीतरी. मग अ बुक ऍम येईल, इज येईल का आर येईल, तर अ बुक इज येईल. झालं. त्याच्यानंतर बिईंग लिहायचंय, मी लिहिलं बिईंग. आणि त्याच्यानंतर V3 लिहायचंय. व्ही कोण आहे, रीड आहे, रीडचं तिसरं रूप रीड. व्ही कोण आहे, रीड आहे ना, रीडचं तिसरं रूप रीड. त्याच्यानंतर बाय आणि ओ राहिलं बरं का. त्याच्यानंतर इथे लिहिलं बाय आणि नंतर यस लिहिलं, बाय आणि यस. सॉरी, मी जरा गडबडीत चुकीचं लिहिलं. बाय आणि यस. बाय बाबा बाय लिहिला आणि यस कोण आहे, ही आहे, हिचं या ठिकाणी झालं हिम, संपला विषय, हिम. तर काय घाई गडबडीमध्ये मला लिहिताना थोडीशी गडबड होते, लक्षात घ्या. अ बुक इज बिईंग रीड बाय हिम, रीड बाय हिम. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल. दुसरं एक वाक्य समजा आपल्याकडे असे असेल, ही वॉज रीडिंग
अ बुक. ओके, ही वॉज रीडिंग अ बुक. ओके, अशा प्रकारे हे वाक्य. याच्यात हा यस आहे, इथं तुमचा VING आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे आणि हा तुमच्याकडे ओ आहे. हे वाक्य कुठलं आहे? हे वाक्य जर तुम्ही बघितलं सेंटेन्स, तर हे जे सेंटेन्स आहे ते तुमचं कुठलं आहे? या ठिकाणी चालू भूतकाळ आहे. मग मी काय करणार? ओ आहे पहिला लिहिणार. ओ कोण आहे बाबा? अ बुक आहे. मग मी या ठिकाणी अ बुक लिहिलं. त्याच्यानंतर मला काय करायचं? हेल्पिंग वर्ब लिहायचं. काय करायचं? हेल्पिंग वर्ब काय लिहिणार मी? इथं भूतकाळ आहे म्हणून हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेर लिहिणार. बुक एकटंच आहे म्हणून वॉज लिहिलं. त्याच्यानंतर V3, व्ही कोण आहे बाबा? रीड आहे. रीडचं तिसरं रूप, सॉरी, त्याच्यानंतर बिईंग राहिला. वॉज नंतर मी लिहिणार बिईंग आणि बिईंग नंतर मी लिहिणार V3. व्ही कोण आहे? रीड आहे. रीडचं तिसरं रूप रीडच आलं आणि त्याच्यानंतर मी बाय लिहिणार आणि त्याच्यानंतर यस कोण आहे बाबा? माझ्याकडे यस जो आहे तो ही आहे, हिचं हिम लिहिणार. संपला विषय. तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला ही जी काही सेंटेन्स आहे तर त्याचा आपल्याला या ठिकाणी व्हॉइस बदलता येऊ शकतं. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता येऊ शकतं. कधी कधी पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायला सांगितलं जाऊ शकतं आपल्याला. आता इथे बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स जर एखादा असेल, सॉरी, इथे हे परफेक्ट टेन्स जे आहे तर त्यांचा कसा विषय? परफेक्ट टेन्स मध्ये बघा काय, इथं ओ असतो, त्याच्यानंतर तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब असतं, त्याच्यानंतर इथं मिस्टर बिन असतो, त्याच्यानंतर इथं V3 असतं, त्याच्यानंतर इथं बाय असतं आणि त्याच्यानंतर इथं यस असतं. बघा, आता मी एकच सेंटेन्स घेतो याच्यातलं कुठलंही. समजा ही हॅज रेड अ बुक. अ बुक. ओके, हे जर तुम्ही वाक्य बघितलं तर हे वाक्य कशामधलं आहे? हे वाक्य कशामधलं आहे? तर हे वाक्य तुमचा यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस ओ. बघा, यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा जो आहे तो तुमचा यस आहे, हे तुमचं एक हेल्पिंग वर्ब आहे, रीड तुमचं काय या ठिकाणी V3 आहे आणि अ बुक जे आहे ते तुमच्याकडे ओ आहे. तर ह्या वाक्याचा जर का तुम्ही नीट विचार केला तर हे जे वाक्य आहे ते कुठल्या टेन्सचे आहे? हॅज आलाय म्हणजे तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, कुठलाही परफेक्ट टेन्स असेल तर मी ओ पासून सुरुवात करणार. माझा ऑब्जेक्ट कोण आहे? अ बुक आहे, मग मी या ठिकाणी लिहितो अ बुक. त्याच्यानंतर मला काय लिहायचंय? हेल्पिंग वर्ब वापरायचंय. हा प्रेझेंट परफेक्ट आहे, मग हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज मधलं काहीतरी, बुक एकटाच आहे म्हणून हॅज आला. जर इथं बुक्स असतं, बुक्स, तर हॅव वापरला असता. अ बुक हॅज आणि मग पुढे बिन लिहायचंय. या ठिकाणी मी बिन लिहिलं. त्याच्यानंतर V3 लिहायचंय, रीड आहे, रीडचं तिसरं रूप रीडच येतं. त्याच्यानंतर बाय लिहायचंय आणि त्याच्यानंतर यस कोण आहे बाबा? माझ्याकडे यस जो आहे तो ही आहे, हीच या ठिकाणी हिम होणार. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो, त्याच्यानंतर इथे पूर्णविराम असेल, चुकून प्रश्नचिन्ह झालं. बाकी टेन्स 2 आहे ते तुम्ही बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, ती रचनासूत्र समजून घ्या आणि वाक्य समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विषय एकदम सिंपल आहे, त्याच्यामुळे मी आता जास्त पटापट घेतोय, कारण मला तर वाटतं व्हॉइस वरती इतका वेळ नको आपण घालवायला, कारण कदाचित बऱ्याच मुलांच्या डोक्यावरून जाऊ शकतो. आता जे सिंपल भाग आहे, आता इथून पुढे लक्षात घ्या, इथून पुढचे जे काही ग्रामरचे पार्ट आहेत ते खूप सिंपल पार्ट आहे. आता मी पुढचे ते मागच्या काही गोष्टी मी थोडंसं या ठिकाणी स्किप करतो, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं थोडंसं आपल्याला अवघड जाऊ शकतं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता इथून पुढचे जे काही पार्ट आहेत ते खूप सोपे आहेत आणि एक मार्काला येतात ग्रामरला. त्याच्यामुळे इथून सगळे सोपे आहेत. 2-2 मिनिटाचे पार्ट आहेत, ते तुमच्या खूप पटकन डोक्यात बसतील. ठीक आहे. बघा, या ठिकाणी क्वेश्चन टॅग हा भाग तुम्ही मित्रांनो आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही नीट अभ्यासा. तुम्ही जर त्या अभ्यासल्या ना तर तुमच्या लक्षात येईल की टॅग वरती दरवर्षी प्रश्न आहेत. दरवर्षी, असं एक वर्ष नाही की ज्यावरती टॅग वर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला नाही, दरवर्षी विचारला जातो. तर इथे बघा, ऍड अ क्वेश्चन टॅग, तर आपण समजून घेऊयात. बघा, टॅग्स बघा, क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर विधानार्थी वाक्याच्या शेवटी जोडलेला एक प्रश्न. विधानार्थी एखादं वाक्य असेल आणि त्याच्या शेवटी एक छोटासा प्रश्न जोडला जातो, त्याला आपण टॅग म्हणतो. ऍड अ क्वेश्चन टॅग साठी काही नियम बघा. पहिली गोष्ट, होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो. उदाहरणार्थ राम इज अ गुड बॉय हे होकारार्थी वाक्य आहे. याचा टॅग करताना पहिली गोष्ट, संपूर्ण वाक्य जसंच्या तसं लिहायचं. राम इज अ गुड बॉय. गुड बॉय हे वाक्य जसं तसं लिहायचं, मग एक कॉमा द्यायचा. बरोबर, एक कॉमा द्यायचा. राम इज अ गुड बॉय, तुम्हाला जे वाक्य दिलं असेल ते जसं तसं लिहायचं आणि त्याच्यानंतर एक कॉमा द्यायचा. आणि कॉमा दिल्यानंतर आता इथं काय सहाय्यकारी क्रियापद इज आहे, इज आहे आणि हे इथं हे जे वाक्य आहे ते होकारार्थी आहे. नॉट नाहीये याच्यामध्ये, इज आहे म्हणून इथं इजंट लिहायचं, इथं नॉट टाकायचा. इजंट लिहिलं आणि इजंट नंतर हा राम आहे, मग त्या रामचं काय लिहिणार बाबा? इजंट ही या ठिकाणी आपण लिहू शकतो, इजंट ही.
राम इज अ गुड बॉय कॉमा इथं इज आहे म्हणजे तुमचं जे वाक्य आहे ते होकारार्थी म्हणून इज आहे म्हणून इथं इजंट केलं आणि मग हा जो राम आहे त्याचा आपण ही केलं, प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे, विषय संपला. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा. जसं हे राम इज नॉट अ गुड बॉय, गुड बॉय वाक्य जसंच्या तसं लिहायचंय, कॉमा द्यायचा. आता ही इज नॉट आहे म्हणजे इज नॉट, आता वाक्य नकारार्थी आहे तर टॅग होकारार्थी करायचा, फक्त इज लिहायचा, नॉट लिहायची गरज नाही आणि रामच्या ऐवजी इज ही लिहायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं, विषय संपला. इथं इजंट लिहिलं आणि इथं फक्त इज लिहिलं. इथं इजंट का लिहिलं? वाक्य सकारात्मक होतं, वाक्य होकारार्थी होतं म्हणून तिथं इजंट लिहिला. इथं वाक्य नकारार्थी होतं, नॉट होता म्हणून इथून नॉट काढून टाकला, इज ही आलं. हा छोटासा बदल लक्षात घ्या. इथं सुद्धा गडबड होते मुलांची, एक एक मार्काचा मुद्दा आहे, हातातले मार्क आहे. याच्यात अजून एक नियम, जर सहाय्यकारी क्रियापदच नसेल तर काय करायचं बाबा? ठीक आहे सर, सहाय्यकारी क्रियापद असेल, इज असेल तर इजंट होईल, कॅन असेल तर कांट होईल, त्याच्यानंतर वॉज असेल तर वॉजंट होईल, त्याच्यानंतर आर असेल तर आरंट होईल, ओके, ऍम असेल तर ऍम्ट वगैरे होईल, सगळ्या गोष्टी होतील. पण सहाय्यकारी क्रियापदच नसेल तर काय करायचं? आता इथे या वाक्यामध्ये बघा, राम गोज टू स्कूल, सहाय्यकारी क्रियापदच नाहीये. दे गो टू स्कूल, सहाय्यकारी क्रियापदच नाही. राम वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल, सहाय्यकारी क्रियापदाचा पत्ताच नाहीये. मग अशा टायमाला काय करायचं? लक्षात घ्या, अशा टायमाला वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. म्हणून तुम्हाला टेन्स महत्वाचं आहे. सगळ्यात आधी मी टेन्स का घेतले? कारण तुम्हाला टेन्स ओळखता आला तर या ठिकाणी इथं तुम्हाला या वाक्यांचा तुम्हाला या ठिकाणी टॅग व्यवस्थित सांगता येईल. बघा, काळानुसार डू किंवा डजचा वापर करायचा किंवा डीडचा. भूतकाळ असेल, लक्षात घ्या, भूतकाळ असेल ना, भूतकाळ असेल तर तुम्ही कशाचा वापर करायचा? डीडचा वापर करायचा, ओके. आणि वर्तमान काळ असेल, वर्तमान काळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी डू किंवा डज यांचा वापर करायचा आहे. डू किंवा डज म्हणजे काय? करता जर का तुमचा एक वचनी असेल तर डज वापरायचं, करता अनेक वचनी असेल तर डू वापरायचा. किंवा साधी गोष्ट, जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रिया तुमचं जे क्रियापद आहे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल तर डज वापरायचा आणि यस किंवा ईएस प्रत्यय नसेल लागला तर डू वापरायचा. कशाही पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे इथे वाटलंच तर हे लक्षात घ्या, करता जर एक वचनी असेल तर या ठिकाणी तुम्ही डज वापरा, करता अनेक वचनी असेल किंवा आय असेल तर तुम्ही डूचा वापर करा. बघा, आता इथे मला लक्षात घ्या, आता मी डायरेक्ट लिहितो, राम गोज टू स्कूल कॉमा. वाक्य कुठले? गोज, ईएस लागलाय प्रत्यय, म्हणजे हे जे वाक्य आहे ते तुमचं कशाचं आहे? वर्तमान काळाचं वाक्य आहे. राम गोज टू स्कूल हे तुमचं कुठलं वाक्य? तर वर्तमान काळातलं वाक्य. मग इथं काय करणार तुम्ही? या ठिकाणी आता आपण हा वर्तमान काळ आहे पण राम एकटा आहे, राम काय बाबा? एक वचनी, मग तुम्ही डजचा वापर करणार आणि इथं नॉट नाहीये म्हणजे डझंट. डझंट आणि रामचं काय होणार बाबा? डझंट ही. या ठिकाणी असं होईल, प्रश्नचिन्ह, विषय संपला. कॉमा दिला, सहाय्यकारी क्रियापद नाहीये, वाक्य ओळखलं की वर्तमान काळातलं आहे. वर्तमान काळामध्ये डू किंवा डच वापरायचा असतो. तुमचा करता एक वचनी म्हणून डझंट वापरलं. जर इथे बघा, दे गो टू स्कूल आहे, दे गो टू स्कूलला कॉमा दिला, गो म्हणजे तुमचं हे वर्तमान काळ आहे, दे गो टू स्कूल म्हणजे इथे काय बाबा? हा जो काळ आहे तो तुमचा कुठला काळ? सॉरी, हा काळ वर्तमान काळ आहे. आणि करता जो तुमचा अनेक वचनी नुसता गो आहे म्हणून आपण काय लिहिलं? डोंट. या ठिकाणी डोंट लिहिलं आणि नंतर देचं काय होतं? देम होतं, डोंट दे, ओके, डोंट दे, डोंट दे होतं, सॉरी डोंट देच होणार, हा देम वगैरे डोंट दे. तर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह दिलं. इथं बघा, या ठिकाणी डोंट का वापरला? तुमचा करता अनेक वचनी होता त्यामुळे आपण काय वापरलं? डोंट वापरला आणि त्याच्यानंतर मध्ये. जर इथं करता एक वचनी असलं तर आपण डझंट वापरतो. हे छोटे छोटे नियम लक्षात घ्या. आता राम वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल. इथं तुमचा जर तुम्ही विचार केला तर वेंट म्हणजे गोचं दुसरं रूप आहे म्हणजे भूतकाळ आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये भूतकाळ आहे, मग तुम्ही काय करणार? हे वाक्य जसं तसं लिहिणार, राम वेंट टू स्कूल, जसंच्या तसं लिहायचंय, कॉमा द्यायचा आणि वेंट म्हणजे भूतकाळ आहे, भूतकाळ असेल तर डीडचाच वापर करा. करता एक वचनी असो, अनेक वचनी असो, काही असू द्या, डीडचाच वापर करा. डिडंट, डिडंट राम म्हणजे रामचं ही झालं, ओके, प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर दे वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल. बरं, याचं दे वेंट टू स्कूलचं काय उत्तर येईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा. दे वेंट टू स्कूल याचं काय येऊ शकतं हे तुम्ही कमेंट बॉक्स किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा. आणि आता आपण पुढे जाऊयात. म्हणजे हा झाला आता टॅग. टॅग किती सोपा आहे. कधी कधी टॅगला तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल आणि करेक्ट टॅग ओळखायला सांगितलं जाईल, 2-3 ऑप्शन दिले जातील आणि त्या ऑप्शनचा पैकी करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं असेल तर असा सुद्धा प्रश्न असू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग आहे एक्सक्लामेटरी किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. आता मेक इट एक्सक्लामेटरी खूप वेळा येतात. आता मेक इट एक्सक्लामेटरी बघा, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात
म्हणजे मेक इट एक्सक्लामेटरी आपल्याला येतं 1 मार्काला. मग इथं काय बाबा, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने होत असते. लक्षात घ्या, उद्गारवाचक वाक्य असेल तर त्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने होते. विधानार्थी वाक्याचे जर तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचे असेल तर व्हेरी असल्यास हाऊचा वापर करायचा. बघा, समजा एखादं विधानार्थी वाक्य आहे आणि त्याचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे तर व्हेरी जर असेल तर हाऊ वापरायचं आणि अव्हेरी असेल तर व्हॉट वापरायचं. आता बघा हे वाक्य, आता हे एक साधारणतः रचनासूत्र आहे. कशाचं रचनासूत्र आहे? तुमचं उद्गारवाचक वाक्य जर मला बनवायचं असेल तर त्याचं रचनासूत्र कसं आहे? सुरुवातीला मी हाऊ किंवा व्हॉट लिहिणार, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह लिहिणार, त्याच्यानंतर यस लिहिणार, त्याच्यानंतर शेवटी हेल्पिंग वर्ब असणार आहे. आता हे वाक्य जर बघितलं, एक्झाम्पल यू आर मॅड, हे जे वाक्य आहे या वाक्याचं मला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायचं, मेक इट एक्सक्लामेटरी आलं तर मी काय करणार? सगळ्यात पहिली गोष्ट आहे तर व्हॉट वापरायचा का हाऊ वापरायचा, दोघांपैकी कशाने तरी सुरुवात करायची. आता मला सांगा, इथं व्हेरी नाहीये, व्हेरी नाहीये किंवा व्हेरी नाही, यू आर व्हेरी मॅड वगैरे काय दिलंय, व्हेरी पण नाही आणि व्हेरी पण नाहीये. मग इथं नाही ना, यू आर अ मॅड मॅन, पण नाहीये, ए नाहीच लागलेला इथं. मग ए नसेल तर याचा अर्थ याची सुरुवात तुम्हाला हाऊने करायची. मग इथं हाऊ वापरला, चला हाऊ मी पहिला लिहिला. हाऊ नंतर ऍडजेक्टिव्ह, तू कसा आहे बाबा, मॅड आहे. मॅड हे ऍडजेक्टिव्ह आहे. मॅड काय बाबा, हा जो आहे तुमचा यस आहे. बघा नीट समजून घ्या, यू काय यस आहे, हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे आणि हे तुमचं आहे ऍडजेक्टिव्ह. बरोबर, पहिला मी हाऊ लिहिला, त्याच्यानंतर मला डायरेक्ट ऍडजेक्टिव्ह लिहायचं. ऍडजेक्टिव्ह कोण आहे बाबा, मॅड, हाऊ मॅड. त्याच्यानंतर मला सब्जेक्ट लिहायचं, कोण आहे, यू, हाऊ मॅड यू. आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय बाबा, आर आहे, हाऊ मॅड यू आर. आणि त्याच्यानंतर आपलं उद्गारवाचक चिन्ह विषय संपला. तर इतका सोपा विषय, हे रचनासूत्र समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे बघा, करेज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग. आता करेज बाबा हे तुमचं यस आहे, बरोबर, इज हेल्पिंग वर्ब आहे, व्हेरी आलंय आणि वंडरफुल थिंग, समजा वंडरफुल थिंग जे आहे ना हे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. समजा झाला विषय. हा करेज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग. आता इथं व्हेरी आलाय, मग व्हेरी असेल तर आपण काय केला पाहिजे, व्हॉटचा वापर केला पाहिजे. व्हेरी असताना व्हॉटचा वापर या ठिकाणी आपण केला पाहिजे. मग सुरुवातीला व्हॉट अने सुरुवात करतो, हाऊने करायची की व्हॉट अने करायची, तर व्हॉट अने सुरुवात करायची. व्हॉट, डब्ल्यू कॅपिटल पाहिजे, व्हॉट त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह काय, वंडरफुल थिंग, वंडरफुल, वंडरफुल थिंग, वंडरफुल थिंग लिहिलं. त्याच्यानंतर यस कोण आहे बाबा, करेज, यस कोण आहे, करेज, करेज. आणि नंतर हेल्पिंग वर्ब काय बाबा, इज आहे, इज लिहिलं. आणि त्याच्यानंतर एक्सक्लामेटरी मार्क दिलं, संपला विषय. अशा प्रकारे मित्रांनो आपण अशा प्रकारे तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवू शकताय. स्क्रीनशॉट घेऊ शकता, याचा पण स्क्रीनशॉट घ्या, ओके. आणि त्याच्यानंतर परत याचा पण स्क्रीनशॉट घ्या, एकदम कोरं नंतर तुम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे आता कधी कधी मेक इट असर्टिव्ह, म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिला असेल आणि आता ह्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सला आपल्याला काय करायचं, असर्टिव्ह करायचं. ओके, म्हणजे जर एक्सक्लामेटरी असेल तर त्याला असर्टिव्ह. मग ते कसं करायचं, पहिला करता, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, नंतर व्हेरी किंवा व्हेरी, व्हॉट असेल तर व्हेरी वापरायचं आणि व्हॉट नसेल तर नुसतंच व्हॉट, हाऊने सुरुवात झाली असेल तर व्हेरी वापरायचं. आणि नंतर पुढचं वाक्य. चला, पहिली गोष्ट याच्यामध्ये मला सांगा, हाऊ आलेला आहे, बघा हाऊ बोरिंग यू आर. आता बघा बोरिंग आहे, बोरिंग हे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे, यू तुमचा सब्जेक्ट आहे, हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं हाऊ आहे. हाऊ आला तर या ठिकाणी आपण कशाचा वापर करायचा, बघा हाऊ आहे, या ठिकाणी हाऊ आहे म्हणजे फक्त व्हेरीचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. बरं ठीक आहे, पहिलं मी करता वापरतो. करता कोण बाबा, यस, यू आहे, या ठिकाणी करता आहे यू. यू नंतर हेल्पिंग वर्ब बाबा आर. त्याच्यानंतर व्हेरी का व्हेरी लिहू, हाऊ आहे म्हणून मला फक्त व्हेरी लिहायचंय. हाऊ आहे म्हणजे फक्त मी या ठिकाणी व्हेरी लिहिणार. आणि त्याच्यानंतर मग व्हेरी लिहिलं की त्याच्यानंतर पुढचं काय राहिलं बाबा, बोरिंग राहिला, ऍडजेक्टिव्ह राहिला बोरिंग. आणि विषय संपला, पूर्ण विराम दिला. यू आर अ व्हेरी बोरिंग. ओके, अशा प्रकारे, किंवा यू आर बोरिंग, यू आर व्हेरी बोरिंग किंवा यू आर बोरिंग असं म्हटलं तरी चालेल. ओके, पुढचा मुद्दा बघा, व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज. या वाक्यामध्ये मला पहिला करता शोधून काढायचा. करता कोण बाबा, इट आहे, मग मी त्या ठिकाणी लिहिला इट. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कोण आहे बाबा, इज आहे, मग नंतर मी लिहिला इज. त्याच्यानंतर व्हेरी का व्हेरी लिहायचा, तर इथे व्हॉट आला, व्हॉट आला म्हणजे मला व्हेरी लिहायचंय.
इट इज अ व्हेरी, आणि त्याच्यानंतर काय राहिलं बाबा, ग्रँड हॉटेल. ग्रँड हॉटेल. संपला विषय, पूर्णविराम दिला, विषय संपला. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह करू शकता. तर अशा या दोघांपैकी काही सुद्धा तुम्हाला येऊ शकतं की बाबा मेक इट एक्सक्लामेटरी किंवा असर्टिव्ह, असं काही येऊ शकतं. दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. पुढे थोडंसं आपण जाऊयात. पुढचा मुद्दा, यूज ऑफ इफ नॉट. इफ नॉटचा वापर करा, इफ नॉट वापरा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतो. इफ नॉट. ओके. तर या ठिकाणी कसं करायचं बघा, या ठिकाणी काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. इफ नॉट साठी काय करायचं, एकदम सोपा विषय बघा. काय करायचं, जास्त मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. महत्वाचे नियम, वाक्यात अनलेस काढून टाकायचा. अनलेस असेल ना काढायचा, आणि त्याच्याऐवजी इफ लिहायचा. अनलेस काढायचा आणि त्याच्या जागेवर फक्त इफ लिहायचा, बास. आणि दुसरी गोष्ट, त्याच क्लॉज मधील म्हणजे त्याच वाक्यामधील सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहायचं. अनलेस काढायचा, त्याच्या जागेवर कोणाला फिट करायचा, इफला फिट करायचा, आणि त्याच्यानंतर वाक्यामध्ये त्याच क्लॉज मध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहायचा. आता या वाक्यामध्ये मला सांगा, पहिला नियम काय, अनलेस काढा, त्याच्या जागेवर कोणाला लिहायचा, इफ लिहायचा. अनलेस ही इज देअर, कॉमा आय विल कम. अनलेस काढायचा, त्याच्या जागेवर काय लिहायचा बाबा, इफ लिहायचा आहे. म्हणजे चला, मी अनलेस काढला आणि इफ लिहिला, झालं. इफ ही इज, बघा पुढे काय दिलंय, त्याच क्लॉज मधील वाक्याच्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहायचंय. सहाय्यकारी क्रियापद काय, इज आहे, त्याच्यानंतर नॉट. इफ ही इज नॉट देअर, बाकी काहीच फरक नाही, बाकी जसं तसं आय विल कम, विषय संपला. बघा काय, इफ ही इज नॉट देअर आय विल कम, मी काय केलं, दोनच बदल केले. या ठिकाणी मी जर तुम्हाला इफ नॉट आलं तर अनलेस काढायचं, अनलेसच्या ऐवजी इफ लिहायचं. हा जो अनलेस आहे, हा अनलेस आपण काढला आणि या अनलेसच्या जागेवर इफ लिहिलं, आणि हा जो नॉट आहे तो ऍड केला, कशानंतर, इज नंतर नॉट ऍड करायचा आहे. एवढंच वाक्य. जर तुम्हाला इफ नॉट आलं, अनलेस काढून त्याच्याऐवजी इफ, आणि त्याच वाक्यामध्ये जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहिला, तर आमचं उत्तर आलं. अशा प्रकारे हा मुद्दा आहे साधा. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग काय करायचं. बऱ्याचदा एक प्रश्न तुमच्या समोर पडला असेल की बाबा सहाय्यकारी क्रियापद असल्यावर ठीक आहे, आम्ही त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर लिहितो, नॉट वगैरे काय लिहायचं असेल ते आम्ही लिहितो. पण सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग काय करायचं बघा. मग लक्षात घ्या, पहिला मुद्दा तर जसाच्या तसा आहे, अनलेस काढायचा, त्याच्या जागेवर इफ लिहायचं. इफ लिहिलं, आणि त्याच्यानंतर बघा, इफ नंतर मला काय लिहायचं आहे की वर्तमान, सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर वर्तमान काळातलं वाक्य असेल तर डोंट किंवा डझंट वापरायचं, आणि भूतकाळ असेल तर डिडंट वापरायचं. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्यानंतरच येतं. म्हणजे या ठिकाणी बघा, आय नंतर यू, बघा यू, आता डज यू आस्क, बघा इथं हे वाक्य जर बघितलं, यू आस्क मी हे वाक्य वर्तमान काळातलं. यू टोल्ड असतं तर मग ते भूतकाळ असतं. यू आस्क्ड असतं, आस्क इडी वगैरे असतात तर ते भूतकाळातलं असतं. पण आता हे वाक्य कशातलं, वर्तमान काळातलं. मग वर्तमान काळ असेल तर डोंट किंवा डझंट वापरायचा. आता यू नंतर आपण कधीही डू वापरतो, डज नाही वापरत. एक वचनी असेल तर डज, आणि अनेक वचनी असेल तर डू, म्हणजे इथे डोंट वापरणं गरजेचं. आता यू डोंट, आणि बाकी हे जसं तसं आस्क मी, आणि कॉमा आय कांट, हे जसं तसं, इथं काय फरक नाही. अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. काय केलं या ठिकाणी लक्षात घ्या, इफ यू डोंट आस्क मी म्हणजे काय केलं, अनलेस काढायचा, त्याच्या जागेवर इफ लिहिला, आणि नंतर यू डोंट म्हणजे जो तुमचा कर्ता आहे त्याच्यानंतर मी काय लिहिलं, डोंट लिहिलं. कर्त्यानंतर डोंट लिहायचं किंवा डझंट. जर या ठिकाणी ही जर असतं तर मग ही डझंट लिहिलं असतं. तर कर्ता तुमचा यू आहे म्हणून यू डोंट. आता इथं काय होईल बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर अनलेस निघाला, इफ लावला, आणि यू नंतर मी या ठिकाणी काय लिहिणार, यू नंतर मला काय लिहायचं, या ठिकाणी यू आहे, मग यू नंतर मी काय लिहिणार बाबा, यू लिहिलं, आणि यू नंतर मला काय लिहायचं, डिडंट. आता इथं या ठिकाणी वेंट आहे, वेंट म्हणजे तुमचा जो भूतकाळ आहे, या ठिकाणी भूतकाळ आहे, वेंट म्हणजे भूतकाळ आहे. मग भूतकाळ असेल तर मी डिडंट वापरणार, यू डिडंट. आता वेंटचं तुम्ही पहिलं रूप लिहा, गो देअर, नंतर बाकी हे वाक्य जसे तसं, त्याच्यात काय बदल होणार नाही. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण बघा, इथं वेंट आहे, वेंटचं या ठिकाणी गो झालं, पहिलं रूप लिहायचं. ही छोटीशी गोष्ट जी आहे ती समजून घ्या. तर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट जर का घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो, कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे.
इफ नॉट आपल्याला परीक्षेला बऱ्याचदा येत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुढे बघूया त्या ठिकाणी. आता पुढे या ठिकाणी नो सुनर, ॲज सून ॲज, नो सुनर दॅन आणि हार्डली हॅड याच्याकडे आपण जाऊयात. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथे स्क्रीनवरती बघा, तुम्ही जर बघितलं तर स्क्रीनवरती हे काही फॉर्म्युले वगैरे दिसतात, ते नीट बघा. काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत, तर हे तुम्ही नीट बघा आणि हे नीट बघून मित्रांनो लक्षात घ्या की या सगळ्या नियमांवर आधारितच आपल्याला हा सगळा भाग आहे. हे सगळे नियम जे आहेत ते आपल्याला नीट समजून घेतले पाहिजे, कारण हे जर नियम नाही समजले तर गडबड होऊ शकते. ओके, तर बघा या ठिकाणी आता हे नियम समजून घेत असताना सगळ्यात पहिली गोष्ट ॲज सून ॲज म्हणजे लागोपाठ किंवा पाठोपाठ घडणाऱ्या घटनांसाठी आपण ॲज सून ॲजचा वगैरे वापर करतो. म्हणजे ॲज सून ॲज आय रीच द प्लॅटफॉर्म ट्रेन अराउंड, मी जसा प्लॅटफॉर्म जवळ गेलो तशीच गाडी आली. ओके, आता इथे बघा नो सुनर दॅनचा वापर कसा करायचा. ॲज सून ॲज काढून त्याच्या जागेवर मला नो सुनर दॅन फिट करायचं, तर मग काय करायचं लक्षात घ्या. पहिली गोष्ट ॲज सून ॲज काढून टाकायचं, त्याच्याऐवजी नो सुनरचा वापर करायचा. आणि नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरतात. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू, डस किंवा डीडचा वापर करायचा. ओके, आणि दॅनने पुढचं वाक्य जोडायचं, म्हणजे जिथं कॉमा असेल कॉमाच्या जागेवर दॅन लिहायचं. बघा आता आपण हे जर एक्झाम्पल बघायला गेलो तर ॲज सून ॲज, आता इथं ॲज सून ॲज आहे, याला मला काढायचंय, त्याच्या जागेवर मी डायरेक्ट काय लिहिणार नो सुनर. नो सुनर झालं. नो सुनर म्हणजे ॲज सून ॲजच्या जागेवर मी या ठिकाणी लिहिलं नो सुनर. आता हे नो सुनर लिहिल्यानंतर आता बघा ॲज सून ॲजच्या नंतर नो सुनर लिहिलं. आता नो सुनर लिहिल्यानंतर काय बाबा या ठिकाणी मला लिहायचंय, काय लिहायचं बाबा नो सुनर नंतर मला लिहायचं या ठिकाणी बघा लगेच सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. आता इथं कुठं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का. आता मी ॲज सून ॲज काढलं, त्याच्याऐवजी मी नो सुनर लिहिलं. आता नो सुनर लिहिल्यानंतर मला इथं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का बाबा, मी जार वॉज वर काहीच दिसत नाहीये. मग आता काळ कुठला आहे, सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मला डू, डस किंवा डीडचा वापर करायचा. आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाचा जर विचार केला तर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद रीच आणि त्याला ईडी लागलाय. मग या ठिकाणी रीचला जर ईडी लागलाय तर ईडी लागला याचा अर्थ हा आपल्याकडे कुठला काळ आहे, भूतकाळ. मग भूतकाळ असेल तर मी काय वापरणार, डीडचा वापर करणार. वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज आणि भूतकाळ असेल तर मी डीडचा वापर करणार. मग इथे लिहायचं नो सुनर डीड, त्याच्यानंतर आय रीच, तो ईडी काढून टाकायचा, आता इथे डीड वापरलाय म्हणजे ईडी काढला. रीच द प्लॅटफॉर्म आणि कॉमा आहे तर त्या कॉम्याच्या ऐवजी दॅन द ट्रेन अराइव्ड. झालं, एकदम सिंपल विषय. बघा काय केलं तुम्हाला, जर या ठिकाणी लक्षात घ्या ॲज सून ॲजच्या ऐवजी जर तुम्हाला त्याला सांगितलं नो सुनर दॅन वापरा, तर सगळ्यात पहिली गोष्ट मला काय करायचे, ॲज सून ॲज काढून टाकायचं, त्याच्या जागेवरती नो सुनर वापरायचं आणि त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं असतं. पण सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज किंवा डीडचा वापर करायचा. इथं जर तुम्ही बघितलं तर आय रीच ईडी लागलाय म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे, म्हणून आपण इथं डीडचा वापर केला. त्याच्यानंतर आय रीच त्याचा ईडी काढला कारण डीड वापरलाय म्हणून आय रीच आणि बाकी द प्लॅटफॉर्म, आणि हे दोन वाक्य जोडण्यासाठी इथं कॉम्याच्या ऐवजी इथं दॅनचा वापर केलेला आहे आणि बाकी पुढचं वाक्य जसंच्या तसं, बाकी काहीच फरक नाहीये. नीट लक्षात घ्या, व्हिडिओला रिपीट करून बघण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला समजेल. जास्तीत जास्त वेळा जर व्हिडिओ तुम्ही बघितली तर ती तुमच्या डोक्यात फिट होईल. आता इथं कधी कधी बघा हार्डली हॅड. आता हार्डली हॅड कसं वापरायचं, हार्डली हॅडचे पण काही नियम आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट हार्डली हॅडच्या वाक्यात नेहमी तिसरं क्रियापदाचं तिसरं रूपच येतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि व्हेनने पुढील क्लॉज जोडतात. आता मला लक्षात घ्या इथं व्हेनने पुढील क्लॉज जोडतात म्हणजे हा जो कॉमा आहे त्याच्या जागेवर व्हेन आला पाहिजे, संपला विषय. आणि ॲज सून ॲज काढून त्याच्या जागेवर हार्डली हॅड लिहायचं. बरोबर, ॲज सून ॲज काढून त्याच्या जागेवर हार्डली हॅड लिहायचा, विषय संपला. ॲज सून ॲज काढलं त्याच्याऐवजी मी लिहिलं हार्डली हॅड लिहिलं आणि बाकी जसंच्या तसं द प्लेन टेकन ऑफ. या ठिकाणी टेकन ऑफ ऑलरेडी तिसरंच रूप आहे ते आलेलं आहे. टेकन ऑफ दोन वाक्य जोडण्यासाठी व्हेन इट, या ठिकाणी क्रस्ट HED डाऊन. ओके, तर या ठिकाणी काहीच फरक नाही, काहीच बदल नाही केला. काय केलं बाबा, तुम्हाला जर का हार्डली हॅड वापरायचं असेल, ॲज सून ॲज काढलं त्याच्या जागेवर मी लिहिलं हार्डली हॅड आणि बाकी द प्लेन टेकन ऑफ जसंच्या तसं, आणि हा जो कॉमा आहे तो काढून त्याच्या जागेवर व्हेन लिहिलं, बाकी काहीच विषय नाहीये.
म्हणजे या ठिकाणी इतका सोपा विषय हे तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया, थोडासा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करू. हा, आता पुढे बघा, ही काही वाक्य आहेत, तर ही वाक्य तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. या वाक्याचं नो सुनर दॅन किंवा हार्डली हॅड तुम्ही वापरू शकता. म्हणजे हार्डली हॅड आय वेंटच्या जागेवरती तुम्ही या ठिकाणी वेंटचं तिसरं रूप लिहू शकता गॉन, कारण तिसरं रूप येतं. आणि बाकी इथं कॉम्याच्या जागेवरती तुम्ही लिहू शकता व्हेन. ओके, बाकी काही नाहीये. तर आता ही वाक्य आपण नंतर तुम्ही बघा. आता निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह या प्रकारचं एक वाक्य येतं तुम्हाला. निगेटिव्ह किंवा या ठिकाणी बघा मेक इट निगेटिव्ह येतो किंवा मेक इट अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह म्हणजे बघा इथं दिलं मेक इट अफर्मेटिव्ह, पण ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी नकारार्थी वाक्याचा होकारार्थी वगैरे करता, तर त्यावेळेस वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, अर्थ तोच राहिला पाहिजे. अर्थ बदलला की मग विषय गंभीर होईल. या ठिकाणी सचिन इज नॉट स्ट्रॉंग, मग इथं काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला बघा इथं विशेषण जे दिलेलं आहे ते विशेषण काय, या ठिकाणी सचिन काय बाबा तो स्ट्रॉंग नाही, विशेषण काय स्ट्रॉंग आहे. तर ह्या विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा. स्ट्रॉंगच्या विरुद्ध काय, वीक. आणि वाक्यातला नॉट काढायचा, नॉट काढायचा आणि विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द वापरायचा. जसं सचिन इज नॉट काढायचा आणि स्ट्रॉंगच्या ऐवजी वीक लिहायचं, विषय संपला. सचिन इज वीक. सचिन इज नॉट स्ट्रॉंग म्हणजे तो ताकदवान नाहीये, इज वीक म्हणजे तो कमजोर आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, नॉट काढायचा आणि त्याच्या ऐवजी काय लिहायचं, नॉट काढून स्ट्रॉंग जो आहे तो तुमचा जो विशेषण आहे त्या विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा. ओके, बाकी काहीच नाहीये. तसं इथं तसंच इथे इथं आपण काय करायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आय एम नॉट हॅपी, मग मी आय एम लिहिलं, नॉट काढला आणि हॅपीच्या विरुद्धार्थी शब्द अनहॅपी, बस झाला. ओके, अनहॅपी. त्याच्यानंतर ही वॉज नॉट रिअलिस्टिक, ही वॉज लिहिलं, नॉट काढला, रिअलिस्टिकच्या अपोजिट अनरिअलिस्टिक, झालं, संपला विषय. एकदम सिंपल आहे, जास्त काय अवघड नाहीये. ओके, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला असंही येऊ शकतं मेक इट निगेटिव्ह. आता निगेटिव्ह जर करायचं असेल तर निगेटिव्ह करण्यासाठी मला काय करायचं, सचिन इज अ स्ट्रॉंग म्हणजे नॉट टाकायचा आहे. मग निगेटिव्ह करायचं म्हणजे नॉट टाकायचा, सचिन इज, नॉट टाकला, नॉट टाकायचा. आता जे होकारार्थी तसं नकारार्थी करायचं, निगेटिव्ह करायचं, मेक इट निगेटिव्ह. नॉट टाकला, आता इथं परत स्ट्रॉंगच्या अपोजिट काय बाबा तुमच्याकडे वीक, स्ट्रॉंगच्या अपोजिट वीक. सचिन इज स्ट्रॉंग, सचिन स्ट्रॉंग आहे म्हणजे तो वीक नाही असं आहे. आय एम हॅपी, आय एम नॉट अनहॅपी असं होईल. ही वॉज रिअलिस्टिक, ही वॉज नॉट अनरिअलिस्टिक असं या ठिकाणी करता येत तुम्हाला, ते तुम्ही करू शकता, हुशार आहेत तुम्ही. त्याच्यानंतर फ्रेम WH टाईप क्वेश्चन, हा सुद्धा भाग जो आहे याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला गेला, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला गेला, त्याच्यामुळे हा घटक समजून घ्या. WH टाईप क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन सुद्धा खूप सिंपल आहे. तसं बघायला गेलं तर लक्षात घ्या, इथे बघा WH शब्द, WH टाईप बघा, हे WH शब्द तुम्हाला माहिती पाहिजे, यांचे अर्थ माहिती पाहिजे, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून हे सगळे लिहून घ्या, पाठ करा. व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, विच म्हणजे कोणता, हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, वाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसा. आणि व्हॉट म्हणजे ज्यावेळेस नाम किंवा वस्तू असेल त्यावेळेस आपण व्हॉटचा वापर करू. व्हेन केव्हा, वेळ आणि काळाचा संदर्भ असेल त्यावेळेस व्हेनचा वापर करू. वेअर म्हणजे कोठे, ठिकाण स्थळाचा विचार असेल तर वेअर येईल. आता इथं बघा, इथे एक रचना सूत्र लक्षात घ्या. पहिला कधीही WH शब्द लिहायचा, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद जे असेल ते लिहायचं आणि मग राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. आता इथं वी आर लिव्हिंग हे जे अंडरलाईन केलेलं ज्या ठिकाणी हे वाक्य आहे ते आपल्याला काढून टाकायचंय. ओके, आणि वाक्याची सुरुवात ह्या प्रश्नार्थी शब्दापासून करायची. आता वी आर लिव्हिंग इन पुणे. आता पुणे हे काय बाबा, एक ठिकाण आहे किंवा स्थळ आहे. ओके, या ठिकाणी ठिकाण किंवा जर स्थळ असेल तर मग आपण काय वापरतो, ठिकाण किंवा स्थळ म्हणजे कोठे, म्हणजे कोठे, पुणे म्हणजे बाबा कुठे आहे, पुणे कुठे राहतो असा विषय. म्हणजे ठिकाण जर असेल तर वेअर पासून सुरुवात होणार, म्हणून आपण इथे सुरुवात कशी करू, वेअर पासून. वेअर पासून सुरुवात केली म्हणजे पहिला WH शब्द मला लिहिला पाहिजे, म्हणून मी वेअर लिहिला. तो वेअर शब्द लिहिल्यानंतर मी जरा कलर वेगळा घेतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. या ठिकाणी आपण इन पुणे काढून टाकू आणि इथं लिहू वेअर, वेअर लिहू. वेअर लिहिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय बाबा, इथं सहाय्यकारी क्रियापद बाबा आर आहे, वेअर आर लिहिलं. आणि बाबा राहिलेलं काय बाबा, वी लिव्हिंग हे राहिलं, वेअर आर वी लिव्हिंग, संपला विषय. प्रश्न आणि नंतर प्रश्नचिन्ह द्या, झालं बाबा, एकदाच डोक्याला ताप नाही. तर इतका सोपा विषय बघा. द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॉर्नर ऑफ द कॅम्पस हे ठिकाण झालं, परत या ठिकाणी हेच येणार वेअर, वेअर
वेअर नंतर मला काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद बाबा. काय करायचं, वेअर सहाय्यकारी क्रियापद काय बाबा, वॉज द रायटर्स हाऊस. ओके, बाकी राहिलेलं वाक्य, द रायटर्स हाऊस. हाऊस, रायटर्स हाऊस, संपला विषय, प्रश्नचिन्ह दिलं, झालं मित्रांनो. जास्त अवघड नाही. तिसरं वाक्याचं उत्तर काय असेल ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण WH टाईप क्वेश्चन कडे बघू शकतो. आता पुढचे जे काही वाक्य आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ती वाक्य ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेली आहे. हे जे काही सगळे सेंटेन्सेस आता घेणार आहे मी, काही इतर वेगळे आहेत, सगळे वेगळ्या गोष्टींचे, परंतु खूप सिंपल आहे. बघा, दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी, राईट अ सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. बघा, इथं नॉट ओनली बट ऑल्सो येऊ शकतो, ऍज वेल ऍजचा वापर करा असंही येऊ शकतो. तर मी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं काय करायचं बघा, ही वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. याच्यानंतर बघा टोटली ड्रेंच अँड हॅपी, ते दोघं जे आहेत ना ते कसे होते, ऍडजेक्टिव्ह जर आपण इथे दोन बघितले, ते कसे पूर्णपणे भिजलेले होते आणि पूर्णपणे हॅपी होते. तर आपण काय करायचं, पहिली गोष्ट अँड काढायचाच याच्यामधून. मला जर का नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचा तर अँड काढायचा आणि त्याच्याऐवजी बट ऑल्सो लिहायचा. ओके, आणि इथं सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपण काय करू, नॉट ओनली लिहू. बघा, दे वेअर नॉट ओनली टोटली ड्रेंच नॉट ओनली टोटली ड्रेंच आणि ऍड काढून त्याच्याऐवजी लिहायचं बट ऑल्सो हॅपी. ते भिजलेलेच नव्हते तर ते हॅपी सुद्धा होते. नॉट ओनली बट ऑल्सो वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर किंवा असाही प्रश्न येईल की ऍज वेल ऍजचा वापर करा, ऍज वेल ऍज, यूज ऍज वेल ऍजचा वापर करा असं सुद्धा येईल. मग ऍज वेल ऍज वापरायला सांगितलं तर मग काय करायचं, फक्त आणि फक्त ऍड काढून टाकायचा आणि ऍडच्या जागावर ऍज वेल ऍज लिहून वाक्य जसंच्या तसं बनवायचं. मग काय वाक्य होईल, दे वेअर टोटली ड्रेंच ऍज वेल ऍज हॅपी, एवढंच होईल. आता जर समजा इथं असेल दे वेअर टोटली ड्रेंच अँड दे वेअर टोटली हॅपी असं जर असेल तर ते दे वेअर डबल आलंय ना, ते काढून टाकायचे, एकदाच लिहायचं. आता ही वॉज फॅन्टॅस्टिक, बघा, ही वॉज सॉरी फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर अँड लर्न द टेक्निक्स ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप्स. आता दे वॉज, आता या ठिकाणी बघा अँड आहे, पूर्ण वाक्यात अँडच्या ऐवजी तुम्ही बट ऑल्सो लिहा आणि इथं वॉज नंतर नॉट ओनली टाका, विषय संपला. नॉट ओनली, चला, ही वॉज नॉट ओनली फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर बट ऑल्सो लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप्स, विषय संपला. ऍज वेल ऍज असेल तर फक्त अँड काढून त्याच्याऐवजी ऍज वेल ऍज टाकायचा, संपला विषय, बाकी काय नाही. इथे एक मुद्दा आहे की इन्फिनिटिव्ह, हा प्रश्न खूप वेळा येतो आणि इथं हातातले मार्क आहे इन्फिनिटिव्ह मध्ये. कसं माहितीये का, बघा, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. मग अशा टायमाला काय करायचं, पूर्ण वाक्य लिहायचं, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, झालं. आता याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं, टू सोबत येतं, टू ब्रिंग, संपला विषय, टू ब्रिंग, झाला. आता इथं देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक, पिक आउट द इन्फिनिटिव्ह, इथं काय अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह आलं, मग संपूर्ण वाक्य लिहायचं, त्या वाक्याला अंडरलाईन करायचं. इथं पिकआउट म्हणजे ते शोधा, काढून लिहा. मग पिकआउट म्हणजे टू इट, मग इथं फक्त टू इट लिहायचं, संपला विषय, एवढं टू इटच लिहायचं बस. पूर्ण वाक्य लिहून त्याला अंडरलाईन नाही करायची, टू इट लिहायचं. अंडरलाईन करायला सांगितली तर मग अंडरलाईन. मग ही डिसाइडेड टू डिवोट हिज लाईफ, मग पूर्ण वाक्य लिहायचं आणि टू डिवोट, हा जो आहे टू डिवोट आहे, इन्फिनिटिव्ह नेहमी टू सोबत येतं, टू डिवोट जो आहे त्याला अंडरलाईन केली, विषय संपला. एकदम सिंपल आहे. ओके, आता पुढे बघा, पुढे एक हा जो भाग आहे एबल टू अनेबल टू, एक लक्षात घ्या, एबल टू आणि अनेबल टू हा भाग खूप महत्वाचा. आता एबल टू चा वापर केव्हा करायचा, वाक्यामध्ये जर का कॅन असेल, बरं का, कॅन असेल किंवा कुल्ड असेल तर काढायचं, कॅन आणि कुल्ड असेल तर काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी एबल टू लिहायचं. कॅन काढायचं, आता या वाक्यामध्ये कॅन आहे तो मी काढणार, त्याच्या जागेवर एबल टू लिहिणार. या वाक्यामध्ये कॅन आहे तो काढणार, त्याच्या जागेवर एबल टू लिहायचा, बरोबर. पण कॅन काढल्यानंतर एबल टू लिहिला की त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद असतात, ऍम असतं, इज असतं किंवा आर असतं, ते लिहायचं.
आणि कोल्ड असेल, कोल्ड काढला तर ते त्या कोल्डच्या जागेवरती वॉज किंवा वेअर लिहायचं. लक्षात घ्या, कोल्ड असेल तर वॉज किंवा वेअर. समजलं? म्हणजे समजा आता इथं बघायचं, इथं कॅन आहे. फिजिशियन्स, फिजिशियन्स. आता फिजिशियन जर नुसता एकटा असता तर मी इज लिहिला असता. आता दोघं जण दिसतात, फिजिशियन्स आर. मला कॅन काढायचा आहे, फक्त फिजिशियन्स आर लिहिलं आणि कॅन काढून त्याच्या जागेवर मी लिहिलं एबल टू. फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. म्हणजे इथं काय जास्त मोठा काय एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचं काम नाहीये. फक्त या ठिकाणी आपण काय काढलाय, कॅन काढलाय आणि आर लिहिलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद आणि एबल टू लिहिलं त्याच्या ऐवजी. म्हणजे कॅन काढून त्याच्या जागेवर एबल टू लिहिलं आणि एबल टूच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद लिहिलं. ओके. आता बघा सी कॅन, आता इथं परत कॅन आला, सी कॅन. मग इथं काय लिहिलं, सी नंतर काय होणार बाबा, सी इज. कॅन काढून त्याच्या ऐवजी मी लिहिलं एबल टू आणि मग बाकी सॉल्व, बाकी वाक्य जसं तसं. शी कुल्ड असतं या ठिकाणी, शी कुल्ड असतं समजा या ठिकाणी, शी कुल्ड, तर मी लिहिलं असतं शी वॉज एबल टू लिहिलं असतं त्या टायमाला. आता बघा इथं आहे बघा, शी कुल्ड सॉल्व. आता इथं बघा, शी कुल्ड सॉल्व. बघा इथं आहे शी कुल्ड काढायचं, त्याच्याऐवजी आता सी नंतर मी काय लिहिणार, कुल्ड काढलं की वॉज किंवा वेअर लिहायचं. मग कुल्ड काढल्यानंतर वॉज लिहिणार का वेअर, शी एकटीचे म्हणून वॉज. आणि त्याच्यानंतर मी काय लिहिणार, एबल टू आणि मग बाकी सॉल्व, बाकी वाक्य जसं आहे तसं. आता इथे बघा ही कुल्ड नॉट आहे. आता इथं अनेबल टू वापरायला सांगितलं. काय वापरायला सांगितलं, अनेबल टू. मग अनेबल टू वापरायचं असेल तर नॉट पण काढून टाकायचं. आता इथं बघा ही कुल्ड आहे, कुल्डच्या ऐवजी मी वॉज लिहिलं आणि नंतर लिहिणार अनेबल टू. कुल्ड नॉट काढायचं, त्याच्याऐवजी लिहायचं अनेबल टू आणि मग बाकी सगळं वाक्य जसं तसं, त्याच्यात काय फरक नाहीये. तर एबल टू अनेबल टू ची सुद्धा तयारी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करा. तुम्ही खूप हुशार आहात. या सगळ्या वाक्यांचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. तर आजची चर्चा खरंच खूप छान वाटली मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलून. व्याकरणाच्या या खूप महत्वाच्या भागावर मी चर्चा केली. मला या व्याकरणाच्या ग्रामरच्या भागामध्ये काही मुद्दे जे आहेत ते मला सांगता नाही आले. म्हणजे याच्यामध्ये रिपोर्टेड स्पीच असेल त्याच्यावरती आणि डिग्री, या दोन गोष्टींचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. आणि आजच्या चर्चेमध्ये इथं थांबण्याच्या अगोदर मी तुम्हाला 2 ते 3 इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो मित्रांनो. बघा गणिताचा मी तुम्हाला आता पहिली गोष्ट आहे ना, एक मॅथमॅटिक्सच्या संदर्भात एक तुम्हाला खुश खबर आहे, ती सांगणार 1 मिनिटात. नंतर इंग्लिशच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर मी तुम्हाला देणार आहे 2 मिनिटात. पहिली गोष्ट मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो. मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये बघा, मॅथमॅटिक्सचा पेपर तुमचा 3 तारखेला, 5 तारखेला आणि 7 तारखेला आहे. परंतु कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी तुमचा इम्पॉर्टंट प्रश्नांचा सराव होणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण आपल्या ऍपवरती, आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. बरं का, आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. हा एक ऍप आहे आणि हा ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरती मिळेल. प्ले स्टोअरवर हा ऍप आहे, याच्यावर एक कोर्स बनवलाय गणिताचा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत. ओके, म्हणजे आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला आलेले प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्नांचा सराव आहे. ओके, आणि काही नोट्स आहेत. तर हा जो कोर्स आहे गणिताचा तो 499 रुपयाला आहे. पण परीक्षेमुळे तो कोर्स फक्त 99 रुपयाला देतो आपण. 400 रुपयाची सूट. एवढी मोठी ऑफर तुम्हाला कुठंच मिळणार नाही. 99 रुपयामध्ये तुम्ही तो गणिताचा कोर्स परचेस करू शकताय आणि गणिताचा अभ्यास करू शकताय. तर तुम्ही वाटलंच तर पेपर होऊ द्या इंग्लिशचा, तो झाल्यानंतर हा कोर्स परचेस करा. फक्त 99 रुपयाला आहे. आता इंग्लिशच्या बाबतीत 2 इम्पॉर्टंट गोष्टी बघा. इंग्लिशचा अभ्यास करताना काय करा, सराव करा. कशाचा सराव करा, क्वेश्चन पेपरचा सराव खूप महत्वाचा आहे. काही 2-3 महत्वाचे क्वेश्चन पेपर बघा, त्या पण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्याच क्वेश्चन पेपर बघा आणि इम्पॉर्टंट नोट्स. तर 2 गोष्टी मी तुम्हाला दिल्यात. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 2 गोष्टी दिल्यात. इम्पॉर्टंट नोट्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असतील, इंग्लिशच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्हाला लिंक आहे. 2 लिंक आहे. पहिल्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर बघायला मिळतील, डाउनलोड करायला मिळतील. आणि दुसऱ्या लिंकवरती इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या दोन्ही लिंकवरती क्लिक करा. दोन्ही लिंक खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही लिंक बघा. तर आता लगेच जा. मी इथं थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही लगेच आता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा. आणि 1 तासानंतर मी परत लाईव्ह येणार आहे. 10 वाजता मी लाईव्ह येणार आहे. त्याच्यामध्ये रायटिंग स्किलवर चर्चा होणार आहे 10 वाजता. आज रात्री 10 वाजता रायटिंग स्किलवरती मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे 10 वाजता सगळ्यांनी यायचं. जेव्हा 1 तासाचा ब्रेक आहे तुम्हाला जेवण्याचा, तो ब्रेक झाला
की 10 वाजता मी रायटिंग स्किलवर तुमच्यासोबत चर्चा करायला येणार आहे. तर 10 वाजता आपण भेटूयात. त्याच्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊ. पण तुम्ही त्या ब्रेकमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, लगेच जा. गेलात का? डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करा आणि 10 वाजता या पुन्हा एकदा. ठीक आहे मित्रांनो, आताच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.